11व दुसरी उपांत्य फेरीची लढत जी खेळली जाते FM हॉस्पेट कर्नाटका वर्सेस दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब। दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब ने नाणेफेक जिंकून निवडले क्षेत्ररक्षण। फलंदाजी करतोय FM हॉस्पेट कर्नाटका। माझ्या सोबत समालोचक कक्षात दाखल झालेले आहेत मालवणीचे उत्तम दर्जाचे समालोचक बादल चौधरी सर, मनपूर्वक स्वागत। धन्यवाद मनीष। देवबारा करो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमो केंद्रावरसून 70-70 यूट्यूब चॅनलवर सुप्रीमो चषकाच्या 11व्या पर्वाच्या दुसऱ्या सेमीफायनल साठी तुमचा सगळ्यांचा अगदी मना काळजातून स्वागत असा। दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि FM हॉस्पेट कर्नाटका संघाक दिलेला बॅटिंगचा आमंत्रण। पहिलो सामनो थोडंसं लो स्कोरिंगचो, 57 धावांचा टार्गेट पूर्ण करून 8व्या वेळी सेमीफायनल मध्ये दाखल होणारो डिंगडॉंगचा संघ आणि दुसऱ्या सेमीफायनल साठी हे दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर। खयचो असतलो दुसरो संघ जो फायनल साठी आपली दावेदारी भक्कम करतलो। तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखायचंय, इथे त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाहीये आणि तेच सादर करण्यासाठी दोन संघ एकमेकांसोबत उभे ठाकलेले आहेत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी। अगदी रवी ठक्करजी आपल्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचंही यथोचित स्वागत आम्ही करू इच्छितो। रवी ठक्करजी, मी आपल्याला विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि भाईंनाही विनंती की आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे। रवी ठक्करजी आपल्या समवेत आज इथे उपस्थित आहेत, त्यांचंही यथोचित स्वागत। एका बाजूला सामना रंगतदार ठरणार यात शंका नाही, पण दुसऱ्या बाजूला मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य। रवी ठक्करजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुप्रीमो चषक 2025 मध्ये। आपलं स्वागत आहे सर, थँक्यू सो मच। आपल्याला विनंती करतो आपण विराजमान व्हायचंय। पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे। ओव्हर टू द कॉम बॉक्स। पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी अनिकेत सानप पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय। राईटी बॅटर किरण पवार। पहिल्याच बॉलवर धाडस दाखवलंय किरण पवारने, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण या पहिल्या बॉलवर यशस्वी ठरलाय गोलंदाज अनिकेत सानप। डॉट। निर्धाव चेंडू निश्चित झाली या सामन्याची सुरुवात। पहिलो चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर उलटा पुलटा खेळण्याचो ह्यो अयशस्वी प्रयत्न होतो किरणचो। निराशा स्पष्टपणे दिसते, कारण पहिल्याच बॉलवर तो एक निरर्थक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला जो यशस्वी नाही झाला। पुन्हा एकदा तसाच प्रयत्न, पण यावेळेस बॉल खूप जास्त बाहेर होता, व्यवस्थित रिच मध्ये घेता आला नाहीये। बॉल कव्हर झाला शॉर्ट कव्हरला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले आणि आता ही पहिली धाव नोंदवली जाते स्कोर शीटवर। मनीष DN नगर अंधेरीचो अनिकेत सानप फिरकेचो जादूगार जगा म्हटलं जातं आणि त्यामुळे रणनीती थोडीशी स्पष्ट असा। अगेन्स्ट द स्पिन खेळण्यापेक्षा सुद्धा त्या बॉलरच्या स्पिनचा वापर करायचो, थर्ड मॅन सीमारेषा कव्हर करायची। तत्पूर्वी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईचे संगीत विशारद पूर्ण केलेल्या फर्स्ट क्लासने पास झालेल्या कुमारी ऋतिका संजय मुरुडकर, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सुप्रीमो अच्छा, गेल्या 2 महिन्यांपासून सत्कार राहिला होता, पण खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही हा जाहीर सत्कार व्हावा, म्हणूनच की काय ती वेळ आज यावी असं आमचं नक्कीच म्हणणं होतं, म्हणूनच हा सत्कार आज इतक्या भव्य दिव्य स्वरूपात साकारला जातोय। आपलं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन। बोलूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स कडे। ड्राईव्ह केले, मिड ऑफ नाहीये, त्याचमुळे मुडोनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट होते आणि ओमकार या डावाला ओळखत असताना संयमाचा खेळ खेळतोय, स्ट्राईक रोटेट करतोय, स्ट्राईकवर करणला आणतोय। धावसंख्या 2। 3 चेंडूची संगत झाल्यानंतर 2 यो धाव फलक। FM हॉस्पेट कर्नाटका दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब या दोनही संघांमध्ये महाराष्ट्रातले सुद्धा दिग्गज आणि दर्जेदार खेळाडू। आतापर्यंत सुप्रीमो चषकामध्ये 28 विकेट्स मिळवलेत अनिकेत सानपने। पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, गॅप मधून बॉल जातोय बाहेर, क्लिअर करेल, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, शोधला एक गॅप, मिळतील 4 चौकार, सुप्रीमो चौकार। बादल सर, पहिला प्रयोग यशस्वी नाही झाला तरी चालेल, पण सातत्य महत्वाचं आहे।
आणि ते सातत्य आता किरणचा पाहायला मिळालंय चौकार त्यांच्या बॅटमधून. ज्या रिव्हर्स स्वीप साठी किरण पवार पहिल्या चेंडूपासून प्रतीक्षेत होतो तो रिव्हर्स पुलचो एक सुंदर दर्जेदार सुप्रीमो चौकार. अर्ध्या डझनावर गेली ही धावसंख्या 6 रन्सवर. धावसंख्येचा वेग आता नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न किरण पवारचा. अनिकेत सानप यांची निराशा आपण पाहिली. फुल टॉस ड्राईव्ह कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट होते. खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या दोन फलंदाजांच्या वतीने खेळलं जाते. या अगोदर किरण पवारचा भन्नाट खेळ आपण या अगोदर पाहिलेला आहे सुप्रीमो चषक पर्व 11 मध्ये आणि आता पुन्हा एकदा तसाच खेळ होईल का ती अपेक्षा. पहिल्या षटकाचो खेळाचा प्रगतीपथावर ही दर्जेदार सलामीची जोडी रायगड पनवेलचो किरण पवार तेका साथ देताना मुंबई कोळीवाड्याचो ओमकार केणी. ही फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये कशा प्रकारे होता त्यावर डिपेंड असताना दुसऱ्या इनिंगचो खेळ. पहिल्या सेमीफायनल मध्ये थोडंसं लो स्कोरिंगचो ड्रामा बघितलो 56 रन्सांचो. या सामन्यात थोडासा वेगळा अपेक्षित. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षण चुकलं आणि क्रिकेटच्या या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. 1ला 2 मध्ये बदललं. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 9. हे बघा जे 11 बाईक विजेत्या संघातल्या 11 खेळाडूंका मिळतील आणि त्यामागे असणारो महिलांसाठी राखीव कक्ष. या सगळ्या आमच्या माता भगिनींचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. क्रिकेटमध्ये झालेले अनेक पराक्रम आपण बघितलेत पण या महिलांच्या नावे सुद्धा क्रिकेटमधले बरेच पराक्रम असत आणि त्या आमच्या खास माता भगिनींसाठी राखीव ठेवलेले हे महिला कक्ष. मंचावर उपस्थित आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचो कोकणचो बुलंद आवाज सन्माननीय माजी खासदार विनायकजी राऊत साहेब तुमचा मालवणी कॉमेंट्रीच्या मार्फत अगदी मनपूर्वक मना काळजातून स्वागत असा. संजय भाई पोतनीस यांच्या माध्यमातून गेली 11 वर्ष सातत्यान सुप्रीमो चषकाचं आयोजन आणि त्या निमित्तान देशभरातले सगळे खेळाडू आणि या वर्षी तर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची. थोडीशी चर्चा होता किरण पवार आणि ओमकार केणी यांच्या दरम्यान काय असताना या चर्चेचा फलित आफ्टर द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर स्कोर रिचेस टुवर्ड द 9 फॉर नन. आपण पाहतोय सुप्रीमो चषक ऑर्गनाइज्ड बाय सुप्रीमो फाउंडेशन. Our sponsors Automotive Sports, Shrimali Realty, Indoco, Pioneer, Satra Corp, Shri Sai Trophy Wada, Total Sports and Fitness, Non-Stop, Sky Publicity, Full Toss, Mumbai Cricket Association, our radio partner Radio City, live on 70/70 Sports and event managed by Ultimate Event Makers. बॅटिंग पावलेची निवड केलेली आहे. लगेच केलेली आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले. दोन्ही फलंदाजांना बॉल व्यवस्थित साईट होतोय. खेळपट्टीचा आढावा मिळतोय. आउटफील्ड कशा पद्धतीनं खेळते त्या गोष्टीचा अभ्यास सुद्धा आहे. आपण जर पहिल्या षटकाचा आढावा घेतला तर 4 चेंडू घेतले होते किरणने. त्यांनी 6 धावांचं योगदान दिलं ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे आणि ओमकार केणी यांनी फक्त 2 चेंडू घेतले आणि 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याचमुळे आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. होल्डरला आणलंय. सर्वनील रॉय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. होल्डर नेहमीच शेवटच्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी येतोय पण प्रतिस्पर्धी संघाचा आढावा घेत असताना बॅटिंग पॉवर प्लेसाठी होल्डरची निवड केलेली आहे. आणि पाहूया हा निर्णय योग्य आहे का. एका बाजूला किरण पवार ज्यांनी एक भन्नाट खेळ खेळत असताना शांतिरत्न डोंबिवली संघाविरोधात चांगला खेळ देत असताना आपल्या संघाला विजयी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. म्हणूनच त्यावर तो विश्वास पुन्हा एकदा ठेवला जातोय कॅप्टनच्या वतीनं. एका बाजूला ओमकार केणी यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. अर्धशतकांचा बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याचमुळे ही जोडी खूप महत्वाची आहे. वाईड हॉफवाली ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे. डीपमधून पोहोचतील. त्यांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. किरण पवारच्या बॅटमधून पॉवरफुल सुप्रीमो चौकार. सुप्रीमो रॉय उर्फ होल्डर होतो बॉलिंग मार्कवर. होल्डरचा स्वागत केला. पायान चेंडू अडवण्याचा असफल प्रयत्न. मिड ऑफ आणि कव्हर या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषा पार. हे सुप्रीमो चौकार. धावसंख्या या चौकारांशी 13 झाले आणि आता त्यामध्ये अजून एक धाव वाढेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने येतोय. एक्स्ट्रा रन मिळते आणि मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडे सैरभेर झालेत गोलंदाज पण होल्डरला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. कंट्रोल बॉलिंगसाठी त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या ॲग्रेशनमध्ये त्यांना ओळखलं जातं. आतापर्यंत होल्डरने या हंगामामध्ये विकेट्स घेतल्या आहेत एकूण 6. त्याचमुळे विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांनी ख्याती या पर्वात कमावलेली आहेच. फुल टॉस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा किरणचा. आज वेगळाच अंदाज किरणचा दिसतोय. सातत्यानं उलटे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न ते करतात. त्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. एक धाव वाढते. धावसंख्या 15.
रिव्हर्स स्वीप ह्यो खरो तर दुधारी तलवार असता, लागलो तर आबाद नाहीतर बरबाद. आणि किरणने इल्यापासूनच या रिव्हर्स स्वीप स्विच पूलच्या फटक्यांवर जरा जास्त लक्ष केंद्रित केलं. एक चौकार तर आतापर्यंत रिव्हर्स स्वीपचो आपण बघितलं, पण भविष्यात ह्यो फटको किती असरदार ठरतलो येणारो काळ सांगतलो. तत्पूर्वी आज सुप्रीमो चषकमध्ये सन्माननीय आमदार महेशजी सावंत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादर प्रभादेवीचा हा बुलंद आवाज, शिवसेनेचे एक धडाडीचं नेतृत्व, आमदार महेशजी सावंत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत सुप्रीमो चषक 2025 मध्ये. धावसंख्येचा आढावा घेऊया. धावसंख्या जाते FM हॉस्पेट कर्नाटक या संघाची, ती म्हणजेच 15 धावा. खरं तर कर्नाटका आणि बंगालचा संघ खेळतोय, पण यावेळेस ड्राईव्ह ओमकारला परतावं लागते. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची खरंच गरज आहे. होल्डर आपला टॅलेंट दाखवतोय, ओमकारचा विकेट मिळतोय. पहिली विकेट सुप्रीमो विकेट. तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ओमकार केणी होल्डर आपल्या शेवटच्या झेपेत येण्यापूर्वीच ओमकार ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर सरकलेलो आणि त्यामुळे होल्डरने चेंडू ऑफस्टम्पच्या बरोच बाहेर ठेवलो. कदाचित वाईड सुद्धा ठरलो असतो, पण मिड ऑफ सर्कलमध्ये आणि ह्या सर्कलच्या कपडावरसून मारण्याचा ह्यो असफल प्रयत्न. विकेटचा झाला पतन. ही पहिली विकेट प्राइज विकेट सुप्रीमो विकेट सुब्रोनील रॉय अर्थात होल्डरच्या नावे, ज्या होल्डरने कालच्या मॅच मध्ये अक्षरशः लाइटिंग केली. 3 विकेट एका मॅच मध्ये आपल्या नावे केले. त्या होल्डरचा सेलिब्रेशन बघा, ही सिग्नेचर पोज बघा. तत्पूर्वी आपल्या समयेत ह्या सुप्रीमो चषकचे आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आजच्या फिनाले डे मध्ये, जिथे एका बाजूला सामना रंगतोय सेमीफायनलचा हा दुसरा आणि त्या बाजूला दुसरीकडे श्री अनिल परब साहेबांचं इथे स्वागत. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे वळूया. शुभजित धोनी नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. होल्डरच्या खात्यात विकेट. चांगला बॉल खोला ठेवला होता, बॅकलिपला खाली घेतलं, ऑन साईडला बॉलला टर्न केलं. डीपी डोरे क्षेत्ररक्षक आहे, अजूनही घाई करण्याची इच्छा किरण पवारची नाहीये. एक सिंगल कंप्लीट होते. सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचं आगमन व्यासपीठावर होते. माजी परिवहन मंत्री तसेच आमदार साहेब यांचं आपण करूया पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज शुभजित. सुप्रीमो चषकाचे सर्वा सन्माननीय आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय परब साहेब, सदाजी परब साहेब, या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. दुसऱ्या षटकाचा खेळ 4 चेंडू सरले, रन झाले 16 आणि या 16 रन्समध्ये किरण पवार 6 बॉलमध्ये 11 रन्स. सुरुवात तर अगदी दमदार मनीष. किरणच्या वतीने सुरुवात मिळते. ओमकार केणी सुरू झाले होते, त्यांना थांबावं लागलं. खूप चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह खूप चांगले खेळतात. बॅटस्विंगचा वापर खूप चांगला करतात. यावेळेस धीम्यागतीचा बॉल होता, तरी देखील त्यांनी जास्त मेहनत नाही घेतली, फक्त खेळ सुरूच ठेवलेला आहे. एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 17. पिवळ्या जर्सीमध्ये पहिली बॅटिंग करणारो FM हॉस्पेट कर्नाटका संघ आणि मैदानावर खेळणारो शुभजित धोनी या नावान सुद्धा तो प्रसिद्ध असा. आणि आज पिवळ्या जर्सीमध्ये धोनी सरांनी केलेली करामत अपेक्षित असलेली शुभजित कडसून. बॉलला हवा देण्याचा प्रयत्न होता, पण बॉल कव्हर केला जातोय कव्हर पॉइंटला. आणि आता शुभजितचा खेळ एका धाब्यावर संपला. कॅच आउट. होल्डरच्या खात्यात विकेट. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो. थँक्यू मनीष. यो सुप्रीमोचो मंच असा आणि सुप्रीमोच्या मंचावर जेव्हा आपण सेमीफायनल खेळतो तेव्हा थोडंसं विचार करून शॉट सिलेक्शन करूचा लागता. पहिली विकेट ज्या प्रकारे बाद झाली ओमकार केणीची, ऍक्शन रिप्ले जरी नसलो तरी अगदी त्याच प्रकारचो चेंडू तो होल्डरचो परत एकदा अपस्टम्पच्या बरोच बाहेरचो खोदून काढण्याचा प्रयत्न आणि कव्हर क्षेत्रामध्ये एक साधो सोपो झेल. सुब्रोनील धोनी ज्याच्याकडून अपेक्षा होती मैदानावर उभे राहण्याची, तळ ठोकून उभं राहत असा वाटलेला, अजून एक फ्रस्ट्रेटेड शॉट. खूप खराब सिलेक्शन आणि या मंचावर या खराब शॉट सिलेक्शनला माफी कदापि नसली. तुम्ही वर्षभर काय खेळताय, कसं खेळताय, कुठे खेळताय त्या गोष्टीला तर महत्व द्यायचंच आहे, पण तुम्ही या मैदानात कसं खेळताय,
कधी खेळताय या गोष्टीला महत्त्व तर द्यायचंच आहे आणि म्हणूनच कुठेतरी मिसमॅच होते स्ट्रोक सिलेक्शनमध्ये आणि म्हणूनच शुभजित एक धावा करून परतले. पण मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर ज्यांच्या वतीने आतापर्यंत या सीझनमध्ये 26 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत पूर्ण सीझन 11 पाहिली तर त्यामध्ये 208 धावा आकाश तारेकरच्या नावावर आहे. त्याचमुळे खूप मोठा अनुभव आहे आकाश तारेकरचा या स्टेडियममध्ये खेळण्याचा. सुप्रीमो चषकामध्ये खेळण्याचा अनुभव तुमचा दांडगा असेल तर नक्कीच तुम्ही मैदान जिंकू शकता. महाराष्ट्राचो आणखी एक बायकर मॅन आणि मनीष या स्पर्धेचं वैशिष्ट्य असा या स्पर्धेत किमान 2 खेळाडू असे असतले की ज्यांच्याकडे 2 बाईक येण्याची शक्यता असा. विजेतेपदाची बाईक तर 11 खेळाडूंका 11 बाईक आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे जर विजेत्या संघातले असले तर एकच खेळाडू 2-2 बाईक सुद्धा आज आपल्या घरात घेऊन जाऊ शकता. 17 for 2 आफ्टर द एंड ऑफ सेकंड. अनिकेत सानप PNT एंड वरून परत एकदा दिसतलो तुमका बॉलिंग मार्कवर. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे हवं तितकं मिळालं नाही FM हॉस्पिटलला. बॉलला फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नव्हता. धीम्या गतीने बॉल कव्हर पॉईंटला पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट होते. शांत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये किरण बर्वाच्या वतीने. त्यांना माहिती आहे की जी सुरुवात हवी होती ती तर मिळाली पण फलंदाज थांबत नाहीये हे टेन्शन आहे किरण पवारचं. आकाश तारेकर संघाची अजून एक मजबूत आशा दिसतली तुमका स्ट्रायकर एंडवर. या मोठ्या विस्तीर्ण मैदानावर पहिल्या 4 षटकांमध्ये फलंदाजी कशी करूची याचा सुंदर उदाहरण केरला टीमने दाखवला. दोन्ही मॅचसाठी केरला टीमने सुंदर सुरुवात केलेली. दुसऱ्या मॅचमध्ये शेवटच्या 4 ओव्हरीत डाव गडगडलो पण पहिल्या 4 ओव्हरीची कमालीची फलंदाजी होती केरलाची. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. चांगली फील्ड प्लेसमेंट अनिकेत सानपने सजवले हे महत्वाचं आहे. तुम्ही गोलंदाजी कुठल्या झोनमध्ये करताय, फलंदाज कुठे खेळेल असं तुम्हाला जाणवतं, त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक असायला हवं आणि तेच पाहायला मिळतं या षटकामध्ये. धावसंख्या 19. अनिकेत विरुद्ध वारंवार स्विच पूल रिव्हर्स पूल अशा अनऑर्थोडॉक्स पटक्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच डीप थर्डमॅनवर प्रोटेक्शन खास सजवलेला अनिकेतने. 19 for 2. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळू शकले असते पण ते मनात नव्हतं आणि म्हणूनच अजूनही ती वेळ आली नाहीये घाई करण्याची. आरामात खेळ चालू आहे. उपांत्य फेरीची लढत जिंकून अंतिम सामना गाठायचा, त्याचमुळे चूक होणार नाही याची काळजी घेतली जाते. किरण मोठ्या फटक्यांचोच खेळाडू असा पण समोर 2 विकेट ह्या चित्र बघितल्यामुळे त्यांनी थोडंसं लगाम घातलो आपल्या भावनांका आणि आपल्या इच्छांका. अनिकेत फायदा उचलतोय त्याच गोष्टीचा, कारण या षटकावर सुद्धा त्यांना नियंत्रण ठेवायचं, इकॉनॉमिकल राहायचंय म्हणून ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचे बॉल ठेवले जात आहेत. क्षेत्ररक्षक आहेत तर मिड ऑफला एक सिंगल ऍड होते. धावसंख्या पोहोचते 21. यावेळी वायडिश मिड ऑफच्या दिशेने केलेलो फटको, थोडीशी ताकद जर जास्त असली, जर गॅपमध्ये फटको गेलो असतो तर डबलची आशा होती. धावसंख्या 21 रन्सावर. 21 for 2. तिसऱ्या ओव्हरीतलो 4थो बॉल सरलो. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये म्हणजे रिपिटेशन आहे. आपण जर स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं तर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ याच झोनमध्ये स्ट्रोक खेळले जातात दोघांच्या वतीनं. दोघंही रायटी बॅटर्स त्याच झोनमध्ये खेळतात आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडे व्यस्त राहिलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 22. अनिकेतच्या गोलंदाजीचो थोडंसं सांभाळून पाठलाग करायचो ह्यो इरादो दोन्ही बॅटरचो अगदी स्पष्ट दिसताना. मिड ऑफवर आतापर्यंत ढकलून काढलेले 3 सिंगल, 22 ह्यो धावफलक नेल्सन पिगार. पुन्हा एकदा तेच पण यावेळेस बॉल डीप मध्ये पोहोचतोय. स्वीपर कव्हरला एक सिंगल कंप्लीट होते. बादल सर, जर धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर मोठ्या फटक्यांचा स्वीकार करावा लागेल. आतापर्यंत ते चित्र दिसत नाहीये. 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना FM हॉस्पेट कर्नाटका 2 गडी बाद 23 धावा. मोठ्या फटक्यांचो सुद्धा मनीष नक्की खेळ दिसतलो पण त्या मोठ्या फटक्यांसाठी अजून 5 ओव्हरींचो खेळ बाकी असा आणि उरलेल्या 5 ओव्हरीमध्ये जर विकेट तुमच्या हातात असले तर खयच्याही क्षणी तुम्ही मोठे फटके खेळाक शकतात. दारू गोळो तर भरून आणलेलो असा, फक्त वात पेटवची बाकी आणि ती वात अगदी थोड्या वेळात नक्की पेटतली. धमाको नक्की होतलो कारण ह्यो मंच असा सुप्रीमोचो 11व्या पर्वाचो. प्रेक्षकांना तेच पाहायचंय. षटकार, चौकार, विकेट, टिचुरस, ती मजा या सर्व गोष्टी त्यांना अनुभवच आहे. सुपर संडे आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत स्तब्ध राहतील. जागा सोडणार नाही, कारण एकदा का जागा सोडली तर मग जागा परत मिळणार नाही ही शाश्वती प्रेक्षकांना आहे. त्याचमुळे अजूनही प्रेक्षकांची गर्दी वाढते. जरी IPL सुरू आहे, मुंबईची टीम खेळते, पण तरी देखील एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंडवर
प्रेक्षकांची गर्दी सांगते की टेनिस बॉल क्रिकेटवर किती जीवापाड प्रेम आमचे प्रेक्षक करतायत. सामना चालू कोणाचा आहे तर एका बाजूला FM हॉस्पेट कर्नाटका, दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब पश्चिम बंगाल या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. पण क्रिकेटची ही मजा लुटण्यासाठी तमाम प्रेक्षक या स्टेडियममध्ये जमा झालेत. आजूबाजूक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर किती जरी मोठे स्पर्धा चालू असले तरी मुंबईकरांसाठी सुप्रीमो ह्याच IPL असा, सुप्रीमो ह्योच वर्ल्ड कप असा आणि सुप्रीमो हीच चॅम्पियन्स ट्रॉफी असा. आणि त्यामुळे ह्या मुंबईकरांचा प्रेम सुप्रीमो चषकाच्या या 5व्या रजनीसाठी सुद्धा अगदी ओसंडून वाहत असताना स्वागत असा सगळ्या मुंबईकरांचं अगदी मनाकाळजातून. 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण सातत्याने अपडेट्स घेतोय. प्रेक्षकांना दाखवलं जाते, प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाला पाहण्यासाठी, खेळाडूला समर्थन देण्यासाठी आतुरतेनं वाट पाहतायत की आपला संघ जिंकेल कधी, आपला आवडता खेळाडू यावेळी केले. आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतायत या सुपर संडेला. काही जण घरी बसून 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण जास्तीत जास्त मुंबईतील प्रेक्षक हे मैदानात जाऊन खेळ पाहणं पसंत करतात आणि त्याची प्रचिती तुम्हाला मागच्या 5 दिवसांपासून येते. स्ट्रायकर एंडला आकाश, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचा थर्ड मॅन पर्यंत पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि कॉल स्वीकारलेला आहे योग्य किरण पवारने. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा वेग काही अंशी वाढतोय, पिवळा कंदील लागतोय, धावसंख्या पोहोचते 25. पाहू शतकी धावसंख्या स्कोरबोर्डवर. फिरदोस आलम जो प्रसिद्ध असा प्रिन्स हँडसम या नावान, हँडसम नावाप्रमाणेच हँडसम चेंडू होतो, ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेरचो अपरकट मारण्याचा मोह होतो. परत एकदा गेलेले 2 विकेट आणि त्या अपरकटच्या जागेवर लेटकटचो आणि स्लाइसचो फटको या दोघांचा मिश्रण करून या 2 धावेनिशी 25 धावा, 25 फॉर 2. फिरदोस आलमने या सीझन मध्ये आतापर्यंत 3 विकेट्स मिळवलेले आहेत. विकेट टेकर म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रिन्स ऑप्शनच्या बाहेर सरकले, चेंडू येऊ देण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलला फक्त ढकललं मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नव्हता सर्कलच्या आतमध्ये. त्याच गोष्टीची जाणीव मनात ठेवताना तो स्ट्रोक आकाश तारकेने खेळला, पण मिळते फक्त एक सिंगल आणि एका धावेच्या वाढून धावसंख्या पोहोचते 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. डीप मिड विकेटवर सरफराज होतो, पण ज्यावेळी सरफराजने बघितलं आकाश तारेकर थोडंसं नटराज शॉट खेळण्याच्या पोझिशन मध्ये, सरफराजने पहिलंच घेतलेलं स्टार्ट होतो आणि त्यामुळे दुसऱ्या धावेचे शंका संपुष्टात दिलेले 26 फॉर 2. पेशन्स लेवल हाय आहे दोन्ही फलंदाजांची आतापर्यंत. ऑन दी अप हलक्या हाताने बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या पलीकडे सरकतोय, बॉल अडवण्यासाठी बॅकअप आहे. फक्त एक सिंगल मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 वर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धावसंख्या 27. 2 गाड्यांच्या मोबदल्यात पहिले गेलेले 2 विकेट. ओमी केणी जरा लवकर बाद झालो फक्त 1 रन्सावर आणि सुब्रोनील धोनी तो सुद्धा 1 रन्सावर. आणि त्यामुळे हे 2 खेळाडू थोडासा या समोर इलेला गरम गरम जेवण थंड करून खाण्याचा प्रयत्न करताना. अराउंड विकेट प्रिन्स ट्रिगर मोमेंट घेतली होती मोठ्या फटक्यासाठी, पण बॉल जसा बाहेरच्या दिशेने टर्न झाला त्यांनी फक्त एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं. आकाश तारेकर अजूनही वाट पाहतायत योग्य त्या वेळेची. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 28. ही जोडी स्लो पॉइझन सारखी असा. या जोडीचं महत्व असा किरण पवार आणि आकाश तारेकर प्रतिस्पर्धी संघाच्या अंगात ह्या विष कधी भिनारता कधीच कळायचा नाही. जेव्हा पेशंट अगदी सिरियस होता तेव्हा समजता की हा स्लो पॉइझन होता. स्वीप केलंय, कनेक्शन चांगलं राहिलंय, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, एक सिंगल कंप्लीट होते. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम होता, पण अजूनही तो प्रयत्न किरण पवारचा नाहीये. किरणचा आपण मागच्या 6 चेंडूचा आढावा घेतला, 6 सिंगल्स, आणि आकाशच्या आपण मागच्या 6 चेंडूचा आढावा घेतला तर त्यांनी बनवलाय 7. त्याचमुळे पार्टनरशिप वर्कआउट होते. धावसंख्या 29. 4थ्या षटकाचो म्हणजे मिड एंड तुमच्या अगदी जवळ समीप इलेलो शेवटचा बॉल बाकी. यानंतर येताला ड्रिंक्स ट्रॉलीची वेळ, त्यानंतर नवीन चेंडू. तोपर्यंत नक्की प्रतीक्षा करण्याची संधी असतली. 29 फॉर 2. पुन्हा एकदा प्रयत्न उलटा स्ट्रोक खेळण्याचा, रिव्हर्स हिट खेळण्याचा, थर्ड मॅन क्लिअर करण्याचा, पण तो प्रयत्न फोल ठरतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर FM हॉस्पेट कर्नाटका संघाची धावसंख्या आहे 29 धावा. गडीबाद झाले 2.7.25च्या रन रेटने हा स्कोर आपण पाहतोय. बदल सर एक फॅक्ट नक्कीच प्रेक्षकांसमोर मी आणण्याचा प्रयत्न करीन. 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत. नॉर्थ वरून रेड डेव्हिल्स नोएडा ज्याचे संघ मालक आहेत अर्पितजी चतुर्वेदी. ईस्ट वरून दुर्गापूर फ्रेंड्स युनायटेड क्लब ज्याचे संघ मालक आहेत अरिंदुम कुंदू.
वेस्टवरून बालाजी 11 मुंबई ज्यांचे संघमालक आहेत वनराज सिंग गोहिल आणि साऊथवरून FM हॉस्पेट ज्याचे संघमालक आहेत यासिन भाई. त्याचमुळे ही न्यूज हायलाइट होते. NEWS म्हणजेच भारताच्या चारही कोपऱ्यातून तुम्हाला संघ पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन टू अवर लकी विनर्स अभिषेक अनिल लिंगायत सांताक्रूज ईस्ट, वैभव पाट. पण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि मुख्य समालोचकाच्या स्वरूपात तुम्ही ऐकाल बादल चौधरी यांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सगळ्या मान्यवरांचा, मुंबईच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचा अगदी मनाकाळजातून परत एकदा स्वागत असा सुप्रीमो चषकासाठी. ही छान असा सुप्रीमो चषकाची ही आन बान आणि अभिमान असा आमच्या मुंबईकरांची. सुप्रीमो चषक 2025 11व्या पर्व आणि या स्पर्धेबद्दल काही 4 ओळी लिहिण्याचा मी केलेलो प्रयत्न. सुप्रीमो चषकाची छान. पाठीशी बाळासाहेबांचा आहे हात, सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची साथ. देशातील अग्रमानांकित स्पर्धा होण्याचा मिळाला बहुमान, आहे सर्वांना ज्ञात सुप्रीमो चषक हे एकमेव नाम. सलग 11 पर्वांचे केले भव्य दिव्य आयोजन, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांसाठीही देखणं नियोजन. संजयजी पोतनीस आणि अनिलजी परब या द्वयींनी घेतली ही जबाबदारी. समस्त शिवसैनिक व मित्रमंडळींनी लावली त्याला सहकार्याची हातभारी. देशभरात दिग्गज खेळाडूंनी ओवले या सुप्रीमोच्या आहारात. या वर्षी तर श्रीलंकेचे खेळाडू सुद्धा आले आपल्या मुंबईच्या घरात. लाखो रुपयांची बक्षिसे आणि डझनावारी दुचाकींची शान, पण सुप्रीमोचा विजेता हाच जगातील सर्वात मोठा सन्मान. सुसज्ज झाले एअर इंडियाचे हे पावन मैदान, मन बेभानली पाहता ही स्पर्धा दैदिप्यमान. क्रिकेटच्या पंढरी रंगला हा सुप्रीमो सोहळा, मान्यवरांसोबत जमला दिग्गजांचा मेळा. भविष्यात घेतीलही अनेक जण स्पर्धांचा ध्यास, भविष्यात घेतीलही अनेक जण स्पर्धांचा ध्यास, पण सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल सुप्रीमो चषकाचा इतिहास. सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल सुप्रीमो चषकाचा इतिहास. हे लेखन बादल चौधरी वालावल कुडाळ आणि राहुल मांजरेकर नावेली. एकदा सुप्रीमो चषकासाठी आयोजनासाठी नियोजनासाठी आमदार संजयभाई पोतनीस आणि आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेबांसाठी करूया जोरदार टाळ्यांचो गजर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब, अगदी सन्मानानं आम्ही तुमका निरोप देतो. देवबरा करो गाववाल्यांनो, आमच्या कोकणचा बुलंद आवाज म्हणून विनायकजी राऊत साहेबांकडे अगदी आदरान संपूर्ण देश बघत असता. लोकसभेत सुद्धा कोकणच्या महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांका राऊत साहेबांनी फोडलेली वाचा आणि मिळवून दिलेलो न्याय. चेक. त्यासोबतच आज आपल्या ह्या टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय आमदार महेशजी सावंत दादा इथे उपस्थित आहेत. माहीम विधानसभेचं एक धडाडीचं नेतृत्व, जायंट किलर म्हणून ज्यांची ओळख सर्वांनाच आहे असे महेश सावंतजी आपल्या समवेत उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज सुप्रीमो चषक 2025 मध्ये. 4 षटकं संपलेत आणि 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29 झालेली आहे. मागच्या सामन्यात जे काही घडलंय ते FM हॉस्पिटलला ठाऊक आहे आणि त्याचमुळे एका बाजूला 4 षटकं तर संपले आणि पुढच्या 4 षटकात काय करायचंय त्याचा नक्कीच आढावा या ड्रिंक्स ब्रेक मध्ये घेतला असावा. पाहूया तो आढावा काम करून जातोय का. मनीष राठी बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या सांघिक 5व्या षटकाची जबाबदारी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावफलक. गिअर चेंज नक्की होतलो. 8 षटकांची इनिंग असा आणि या 8 षटकांमध्ये किमान 60, 65, 70 धावा जमवण्यासाठी प्रयत्नरत असणारो FM हॉस्पिटल कर्नाटकाचा संघ. 17 चेंडूंच्या अगोदर चौकार आला होता, म्हणजे पेशन्स लेवल किती हाय बघा. आणि या आमच्या सर्व महिला भगिनी आपण स्टँड मध्ये पाहतोय, महिलांसाठी राखीव कक्ष आहे, त्यांना देखील क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी राखीव कक्ष आपण सुप्रीमो चषक मध्ये पाहतोय. हे आमचा मुख्य मंच सर्व पाहुण्यांना नक्कीच ग्रीट करतायत. सन्माननीय संजय पोतनी सर. मनीष राठीचा दुसरा चेंडू फसलेलो शॉट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. कव्हर्स मसून फिल्डर इलो खरो, पण या फिल्डर पासून बऱ्याच लांब अंतरावरचो हे फटको. पार्टनरशिप पूर्ण झाली 14 धावांची. धावसंख्या स्थिरावली 31-31.
ही भागीदारी आता रंग नक्की आणतली या सामन्यामध्ये. 4 फलंदाज आतापर्यंत यूज झालेले आहेत. किरण पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदरणीय संजय पोतनी सर, दूरदृष्टी 11 पर्व आपण ही सुप्रीमो चषक स्पर्धा पाहतोय आणि अजूनही ते प्रेम तसंच टिकलेलं आहे. प्रेक्षकांनी ते टिकवलेलं आहे, खेळाडूंनी ते जोपासलेलं आहे. तुम्हा सर्वांच्या आवडीची स्पर्धा सुप्रीमो चषक. किरण पवारसाठी मनीषचो बाउन्सर दिशेपासून थोडंसं चुकलेलो, दिशा चुकली आणि दुर्दशा झाली. पंचांचा वाईटचो इशारो, अजून एक एक्स्ट्रा मिळालो. एक्स्ट्रा रन मोफतच्या मिळत आहेत आणि कुठेतरी तो वेळ देऊन जात आहे दोन्ही फलंदाजांना सेट होण्यासाठीचा. कारण जितका वेळ तुम्ही खेळपट्टीवर व्यतीत करता तितकं तुमचं आयसाईट परफेक्ट होतं आणि तुम्हाला व्यवस्थित खेळता येतं. तुमचा आत्मविश्वास अजून जास्त दुणावतो आणि त्याचमुळे आता पाहूया, थोड्या वेळासाठी आपण थांबणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया 77 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. अजय वर्मा सरांचो इलेलो वाईटचो इशारो. तत्पूर्वी आपल्या समवेत मेघ बल्हार या वाद्यवृंदाचे निर्माता आणि उत्कृष्ट तलवादक असे स्वप्नील पंडितचे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. सुप्रीमो चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वळूया कॉम बॉक्स कडे. संघाचो कर्णधार लिंटन, जो प्रसिद्ध असा जॉन्टी नावान घेतलो. तिसऱ्या पंचांचो सहारो आणि तिसऱ्या पंचांचो इशारो. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू. अनिकेत सानपतो थोडसं विरोध होतो या रिव्ह्यू साठी, पण रिव्ह्यू सक्सेसफुल झाल्यानंतर मात्र जॉन्टी सरकार, आपण या मैदानावरचो सरकार असव ह्या सिद्ध करताना. 31-42. वाईट शॉर्कर. किरण पवारची परीक्षा घेणारो वेगवान चेंडू विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल सरलो. गोलंदाजीचा उच्च स्तर आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण का निवडलं त्याचं प्रमाण पाहायला मिळते. एकूण गोलंदाज वापरले की 4 आणि 4ही गोलंदाजाने आतापर्यंत वरच्या दर्जाचा खेळ सादर करत असताना प्रेक्षकांचा आदर कमवलेला आहे. संघ चांगल्या स्थितीत नेलेला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 32. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च करणारो मनीष राठी, PNT कॉलनी एंड कडसून. राईट हँड राऊंड विकेट. अजून एक वेगवान चेंडू. कौतुक करूचाच लागताला. मनीषच्या गोलंदाजीसाठी एकदा टाळ्यांचो गजर करूया. सलग डॉट बॉल. 31 धावांवर ब्रेक लागलेला आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. मनीषने पहिल्या चेंडूवर 1 खर्च केली, दुसऱ्या चेंडूवर 1 डीप होणारा फुल टॉस आणि त्या बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निराशा किरण पवारच्या चेहऱ्यावर दिसते, कारण ज्या कारणासाठी त्यांना पहिल्या क्रमांकावर पाठवलं होतं ते कारण अजूनही त्यांनी स्पष्ट केलं नाहीये. डॉट बॉल. मनीष परत एकदा किरणसाठी हो बॉल. थोडस ताकदवान लॉंगांच्या दिशेने आडव्या बॅटचो फटको होतो. जोपर्यंत फिल्डर येता फील्ड करता एकेरी धाव आणि थोड्याशा कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं झालेलो बदल. 32-42. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 32. 2 गडी बाद. किरण पवारच्या 19 धावा, आकाशच्या 8 धावा. स्ट्राईक रेट त्यांचा 100चा आहे. मनीषने जे मागचं षटक हाताळले ते 3 धावांचं होतं. विकेटचा रकाना त्याचा खाली आहे. पण पेशन्स किती वेळापर्यंत. आपण जर पार स्कोर पाहिला 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये या सीझनमध्ये तर 65 ते 70 धावा बनल्याच पाहिजे जर दुसऱ्या डावामध्ये चांगली लढत अपेक्षित असेल तर. पण आतापर्यंत अजूनही संयम आपण पाहतोय. सन्माननीय संजय पोती सरांना दाखवले जाते. क्रिकेटपटू घडवण्यासाठी एका माध्यमाची गरज होती आणि तेच माध्यम मागच्या 11 पर्वांपासून खुलं केलेलं आहे पूर्ण भारतासाठी. संजय भाई पोतनी स्क्रीनवर दिसताना संत तुकाराम महाराजांचा अभंग असा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आणि अगदी लहान घ्या बरोबर आमचे भाई संजयजी पोतनी साहेब परत एकदा लहानपण अनुभवताना. काय सुंदर अभंगवाणी संत तुकारामांची. जय ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार. आणि त्यामुळेच लहानपण देगा देवा, पण ता लहानपण आपल्या हातातून निष्ठान गेलेला. पण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आमदार संजय भाई पोतनीस अगदी लहानातल्या लहानापासून आणि मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा आदर सत्कार करताना मंचावर दिसतात. करंट रन रेट 6.40 चिंतेची बाब आहे खरं तर FM हॉस्पेट कर्नाटकासाठी. गोलंदाज तर आपला सर्वोत्तम खेळ देत आहेत. या अगोदर सुर्वनील रॉय यांनी 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि इकॉनॉमिकल राहिले होते. बॅटिंग पॉवरमध्ये त्यांची वचक पाहायला मिळाली आणि त्या सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. षटक हातात आहेत 6वं. शेवटचे 18 बॉल शिल्लक.
यॉर्कर लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेन प्रोटेक्शन होता. शेवटच्या क्षणी थोडंसं अनइव्हन बाउन्स असा वाटला. फिल्डर थोडंसं बीट होता, पण चेंडूवर मिळवलेला नियंत्रण सिंगल. डीप एक्स्ट्रा कव्हरला अश्रफ त्या ठिकाणी तैनात आहेत. डीप मध्ये उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. बॉल व्यवस्थित साईड केला, जज केला, थ्रो केला. धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम दोन फलंदाजांच्या मनात होता, पण त्यांनी एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा, 2 गडी बाद, 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आकाश तारेकर कधी आकाशचा फटको आकाशात जातलो. प्रतीक्षा असा आणि आकाशचे प्रयत्न सुद्धा अगदी जोरदार, पण समोरच्या दिशेन होल्डर वाढ बघता कधी 440 करंटचो झटको आपण देतलो. आणि या होल्डरने येतानाच जणू काय माका वाटतं एक जनरेटर बरोबर आणलेलो. मागच्या मॅच मध्ये दिलेले 3 झटके आणि त्यामुळे थोडीशी सावधगिरीची भूमिका. थोडंसं थांबतोय आपण पुन्हा एकदा 77 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आलेलो आहोत. 33 धावा, 2 गडी बाद. होल्डरने आतापर्यंत चांगला होल्ड या डावावर ठेवलेला आहे, पण म्हणतात ना बादल सर की जास्त सावधानी सुद्धा खतरनाक ठरू शकते. म्हणजे जो संयम आपण आतापर्यंत पाहतोय, म्हणजे फलंदाजांच्या वतीनं पाहतोय, तो पेशन्स सुद्धा खतरनाक ठरू शकतो. कारण आता शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो पहिल्या डावाच्या फेअर डिलिव्हरी, आणि म्हणूनच आता पाहूया तो कार्यक्रम नेमका कोणता फलंदाज करतोय. तटक्या पेचून जाणारो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. सुप्रीमो विकेट. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो. खरं तर आकाश तारेकरसाठी हा सोपा बॉल होता, पण त्याला व्यवस्थित जज करता आला नाहीये आणि म्हणूनच बोल्ड झाले. मधली यष्टी वाकवली गेली आणि आता आकाश तारेकर यांनी जो पेशन्स जोपासला होता त्या पेशन्सचं मोल राहिलं नाही. धक्का तिसरा बसतोय. धावसंख्या 32. सुब्रनील राय उर्फ होल्डरचा वैशिष्ट्य असा, ह्यांनी एक बल लायलो काय दुसरो लायता, दुसरो लायल्यान काय तिसरो लावता. लाइटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असा आणि यो फुल टॉस बघा. आणि सन्माननीय आमदार संजय भाई पोतनीस यांची एक लाडकी मालवणी म्हण असा, येळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो खायत. यापूर्वी 100 पैकी 95 वेळा आकाश तारेकरने या बॉलवर षटकार मारलेलो असतलो, पण यावेळी मात्र क्लीन बोल्ड. आकाश सुद्धा डगआउट मध्ये जाऊन विचार करतलो काय झाला नेमक्या या चेंडूवर, काय घडला आणि काय बिघडला. खेळ असा करावा की प्रतिस्पर्धी संघाला वेळ लागेल आणि तोच खेळ सुर्वनील रॉयचा पाहायला मिळतोय, ज्याने 3 विकेट्स मिळवलेत. आणि प्रेक्षक बघा सातत्याने आपण पाहतोय जागा नाहीये या स्टेडियम मध्ये, तरी देखील जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी उभं राहून बसून या खेळाचा आनंद घेतला जातो. या अगोदर आपण पाहिलं तर रेड डेव्हिल्स नोईडा अमरसाई संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आणि आता ही उपांत्य फेरीची लढत जिंकेल कोण हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात. तत्पूर्वी माजी महापौर श्रद्धाताई जाधव जी आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रीमो चषक 2025 मध्ये श्रद्धाताई जाधव आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स. कर्नाटकाचो हनुमंत रेड्डी पहिलोच सुप्रीमो चषक खेळताना ह्यो चेंडू हलक्या हाताचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्यासाठी वळलेली पावला आणि या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर 35 for 3. आता छोटा घास घेऊन चालणार नाही, मोठा घास घ्यावा लागेल. खरं तर आता गरज तशीच आहे, कारण आता उर्वरित 14 चेंडूंमध्ये किमान 25 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकते. आणि किरणने आतापर्यंत बराच कालावधी घेतला. 18 चेंडूंमध्ये त्यांनी 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. हनुमंत रेड्डी नवीन फलंदाज ज्यांच्या वतीने डबलचा फटका पाहायला मिळाला. त्याचमुळे आता या शेवटच्या टप्प्यावर तो खेळ व्हायलाच लागेल FM हॉस्पिटल संघाकडून. हनुमंताच्या बॅट मधून बाहेर पडलेलो मोठो फटको, लॉंगांच्या कपड्यावरसून चेंडू सीमारेषा पार. तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत. सुप्रीमो षटकार. या सोबतीनेच आज आपल्या समवेत शिवसेनेचा बुलंद आवाज सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुप्रीमो चषक 2025 मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉ. काय खेचलाय तो आला आणि त्याने पाहिलं आणि त्याने मैदान जिंकण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलंय. एकच मारलाय, सॉलिड मारलाय आणि या डावातला पहिला षटकार हनुमंत रेड्डीच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या साने पुढे सरकते, जाते 41 वर. प्रथमेश पवार डगआउट मध्ये असताना सुद्धा हनुमंतला का संधी दिली गेली, आणि ह्याचा कारण मनीष काल हनुमान जन्मोत्सव होतो म्हणा नाही तर हनुमंताच्या बॅटिंग वरचा विश्वास होतो. ह्यो पहिलो षटकार हनुमंताच्या बॅट मधून कर्नाटकासाठी खूप महत्वाचो.
षटकार मारल्यानंतर झालेली वापसी, परत एकदा होल्डरने केलेली कमाल. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार, ही कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. 10वी विकेट होल्डरच्या नावे. सुप्रीमो विकेट नंबर 10. सुप्रीमो 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 नंबर 1. पाहूया 77 स्पोर्ट्स वर नेमकं घडलंय काय मागच्या चेंडूवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, चांगला स्टान्स होता, अटॅकिंग स्टान्स वर हनुमंत खेळत होते, पण खूप जास्त दूरवरच्या बॉलला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजीची टॉप क्वालिटी आणि ती आहे ॲबिलिटी गोलंदाज होल्डरची, आणि तो ॲग्रेशनचा पार्ट जी त्यांची ओळख आहे. आणि आतापर्यंत या डावात त्यांनी मिळवलेल्या आहेत 4 विकेट्स. फॅन्टॅस्टिक बॉलिंग इन सेमीफायनल मिस्टर सर्वनील रॉय. संपूर्ण स्पर्धेत 10 विकेट आतापर्यंत सर्वनील रॉय म्हणजे होल्डरने आपल्या नावे केले. हे आमचं मान्यवर कक्ष, शिवसेनेची बुलंद तोफ सन्माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेब, आणि त्यांच्या समवेत आमचं हे सगळं मान्यवर कक्ष. धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि ज्यावेळी होल्डरचा सेलिब्रेशन चालू होता तेव्हा किरण पवार अगदी डोळे वटारून त्या सेलिब्रेशन बघी होता. जरा थांब, माझं सुद्धा येळ नक्की येतलो. अपना टाइम आहे का मुंबई भाषेमध्ये आपण जर बोलायचं झालं तर. आणि पाहूया तो टाइम येतोय का, ती वेळ येते का. कारण वेळ येण्यासाठी आता तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये, कारण आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा कालावधी बाकी आहे आणि 12 चेंडूंच्या कालावधीमध्ये तुम्हाला जग जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, एक चांगलं टोटल सेट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि पाहूया तो प्रयत्न यशस्वी होतोय का. मनीष, वाट बघून चांगली वेळ येऊची नाही. चांगली वेळ येण्यासाठी प्रतिस्पर्ध्याची तुमका वाट लावची लागतली. तुम्ही ध्येयापर्यंत न पोचणं ही शोकांतिका नाही असा, तर पोचण्यासाठी तुमच्याकडे ध्येय नसणं ही आयुष्याची खरी शोकांतिका असा. आणि त्यामुळे काय नाही काय ध्येय आणि काही ना काही टार्गेट तुमका ठरवचाच लागतला. टार्गेट ठरवण्यासाठी, ध्येय ठरवण्यासाठी शेवटचे 12 बॉल शिल्लक. स्कोर 41, 41 फॉर 4. परत एकदा मनीष राठी. पहिलो चेंडू मनीषचो. किरणचो लांब लचक मारण्याचा प्रयत्न तर होतो. बॅट फ्लो बघा, स्विंग बघा, ताकदीचा वापर करण्याचा इरादो बघा, पण पदरी मात्र फक्त आणि फक्त अपयश. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि ऑन साईडला आडव्या बॅटनं हा बॉल लपेटण्याचा होता प्रयत्न. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे गेली. म्हणजे स्ट्रेंथ किती आहे, ताकद किती आहे त्याचं प्रमाण तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते, पण परफेक्ट अँगल यूज बाय बॉलर मनीष राठी. आतापर्यंत मनीष राठीवर मनीषची देवराठी गावराठी लय प्रसन्न असा. किरणसाठी अजून एक मुकरी लाईनचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र, पर्जन्य अस्त्र, यॉर्कर जे का म्हटलं जातं. कव्हर क्षेत्रात 1 रन 42 रन्सावर घेऊन जाणारो. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना ही एक धाव पूर्ण केलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर मनीष राठी ज्यांनी मागच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या एकंदरीत फक्त 3 धावा इकॉनॉमिकल राहिले होते. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तीच इकॉनॉमी अपेक्षित आहे कॅप्टनला. आणि त्यासाठी पाहूया प्रत्यय दिसतात का. पहिला बॉल डॉट आला आणि पुढच्या बॉलवर सिंगल आले. विसरून चालला नाही. पहिल्या डावातले शेवटचे 10 बॉल्स बाकी आहेत FM हॉस्पेट कर्नाटकासाठी. ही क्रिकेटची खिलाडू वृत्ती बघा. प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन जॉन टी सरकार प्रथमेशच्या शूजची लेस बांधण्यासाठी प्रथमेश अर्थात नानाक मदत करताना. संपूर्ण महाराष्ट्राचा हे लाडको खेळाडू, महाराष्ट्राचो नाही संपूर्ण भारताचो हे सगळ्यांचो लाडको खेळाडू प्रथमेश पवार उर्फ नाना स्ट्रायकर एंडवर. सावर्डे सारख्या छोट्याशा गावातून जे तो प्रवास चालू झालो, पण आज जागतिक दर्जाचो खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. रनिंग बिटवीन विकेट बघा. रनआउटची संधी सायकर यांच्या दिशेने. थोडंसं स्ट्रगल प्रथमेशचो. काय झाला या चेंडूवर, थोडीशी दुखापतग्रस्त आपले गुडघे चोळताना प्रथमेश येतलो अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर या चेंडूचा निर्णय. मसल स्ट्रेस झाले, क्रॅम्प आला असावा आणि त्याचमुळे धावण्याचा वेग मंदावला. आणि पाहूया स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही, पण पाहूया. खर तर थोडंसं रिस्क आहे, थोडं टेन्शन आहे आणि फलंदाज आउट आहे. OUT. तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत येलो. प्रथमेश पवार पायाक झालेल्या दुखामती मुळे की काय झालो रनआउट. मालवणी भाषेत सांगायचा तर ऐन वेळात नशिबान केलो घात आणि पायात इलो वात. नानाची आवश्यकता होती बघा, किती धीम्या गतीनं ते पळत होते आणि फलंदाजाला परतावं लागते. प्रथमेश ज्यांची
आवश्यकता होती, प्रायोरिटी बेसिसवर त्यांना या डावाला समाप्त करायचं होतं, चांगल्या धावांची मदत द्यायची होती, पण ते बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात मध्ये पोहोचते आहेत. प्रथमेश पवारच्या जागेवर गणेश कोपल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज मनीष राठी ज्यांच्या खात्यात तरी विकेट जात नाहीये, पण सांघिक यश तो मिळवून देतोय. आणि पहिल्या षटकापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं सोनमताई, तर गोलंदाजांचीच वचक पाहायला मिळते आणि ती वचक अजूनही टिकवलेली आहे. मनीष, गोलंदाजांची वचक तुका दिसता याचा कारण असा, दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब संघान जॉन्टी सरकारच्या नेतृत्वाखाली टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचो निर्णय, कारण तेचो विश्वास होतो त्याच्या बॉलिंग मार्कवर. बॉलिंगची स्ट्रेंथ किती असा मनीष, तर 12वो खेळाडू म्हणून आमच्या मागे कोण असा त्याच्यावरून तुमका कळतला. दुर्गापूर संघाची बॉलिंग स्ट्रेंथ 12वो खेळाडू म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असा रोहन खरात, महाराष्ट्राचो सगळ्यांचो लाडको खेळाडू, आज 12वो खेळाडू. यावरून तुमच्या लक्षात येत दुर्गापूर फ्रेंड्सने काय लेवलची गोलंदाजी या सामन्यात निवडली. प्रथमेश पवार धाव बांधून तंबूच्या दिशेन, यावेळी बॅटची कड, गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. प्रथमेश पवार बाद होताना सुद्धा एक रेकॉर्ड प्रथमेशच्या नावे झालो. संपूर्ण स्पर्धेत सुप्रीमोच्या 11व्या पर्वामध्ये धावबाद होणारो प्रथमेश पवार ह्यो 300 क्रमांकाचो खेळाडू ठरलो. आणि ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोअरर संजय म्हात्रे सर. 44.5 गडी बाद आणि आता 7व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत आणि अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी या डावातला. 44 यो धाव फलक. मनीष राठीची गोलंदाजी, राईट हँड राऊंड विकेट, थोडीशी पटकी हुई गेंद जेका म्हटलं जाता. बाउन्सर करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल मिडॉनच्या दिशेने दुसऱ्यासाठी वळलेली पावला आणि हे 2 धावा पूर्ण. या 2 धावेबरोबरच धावसंख्या 46 रन्सावर. आणि मनीष या नाव सगळीकडे प्रचलित. राठी या नाव कोकणात जरी कोणाचा आडनाव नसला तरी सगळ्यांका राठी माहिती आहे, पण ती असा कोकणातली गाव राठी आणि देव राठी. हाफ टॅकर बॉल होता आणि त्या बॉलवर हॅमर करताना त्या 2 धावा वसूल केल्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत कारण त्यांना आता आढावा आहे या खेळपट्टीचा. पाहूया, अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 ओलांडतील का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. किरण पवार मध्ये ताकद, क्षमता, गुणवत्ता या सगळ्याचो मिलाप असा. मन, मेंदू आणि मनगटाचा वापर करून किरण आपल्या संघात कितपत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाता ह्या बघण्यासारख्या असताना. किरणला साथ देण्यासाठी गणेश कोपल मैदानावर. 7 ओव्हरींचो खेळ सरलो. रन झाले 47 फॉर 5 आफ्टर द एंड ऑफ 7. नाणेफेक जिंकून दुर्गापूर फ्रेंड्स युनायटेड क्लब संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका स्पष्ट केली. प्रेक्षक मोठ्या संख्येनं एक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहे. प्रेक्षकांना काय अपेक्षा असते, षटकार यायला हवेत, चौकार यायला हवेत, विकेट्स जायला हवेत, जेणेकरून तो आनंद साजरा करण्याची संधी त्यांना मिळेल. पण क्रिकेटचा हा खेळ आपण जर पहिल्या डावात पाहिला बादलजी, तर फलंदाजांनी थोडा स्लो खेळलेला आहे. कारण ओमकार केणी बाद झाले 1 वर, शुभजित धोनी बाद झाले 1 वर, त्यानंतर आकाश तारेकर यांनी 8 धावांची मदत दिली. त्यानंतर हनुमंत रेड्डी यांनी 1 षटकार खेचला. वाटलं होतं की त्यांचा खेळ मोठा राहील, पण ते सुद्धा 8 वर बाद झाले. प्रथमेश पवार, नाना हे 1 धाव करून बाद झाले. त्याचमुळे फलंदाजांनी थोडी निराशा केली. मनीष, फलंदाजीबद्दल नक्की बोलूया, पण या स्पर्धेत समालोचन करण्याची मजा खूप वेगळी आहे. प्रत्येक चेंडूवरचा वेगवेगळा रेकॉर्ड आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो. स्क्रीनवर बघा सुप्रीमोचा ह्या व्यासपीठ. खरोखरच सुप्रीमो या नावाक साजेस आहे व्यासपीठ असा. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रतिमा. या स्पर्धेत समालोचन करण्याची मजा वेगळी. ह्याचं कारण अतिशय दर्जेदार असा स्कोरिंग. संजय म्हात्रे, सोनम चव्हाण, प्रसाद रानडे या स्कोररांका या गोष्टीचा श्रेय जाता. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि एकच मिळते. सुरुवात या षटकाची सुद्धा सिंगलनेच होते. 5 चेंडूचा खेळ बाकी. फिरदोस आलम परत एकदा प्रिन्स हँडसम बॉलिंग मार्कवर पॅव्हिलियन एंड कडसून 48 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 5 बॉल बाकी. जा काय करूचा त्याच्यासाठी रवले फक्त शेवटचे 5 बॉल. दिस लागलो धारेक आणि कामेरा लागली मेरेक अशी एक मालवणी म्हणा. अर्थ काय असा थोड्या वेळानं सांगताय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. दिवस जेव्हा सराग येतात, दिवस धारेक म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताक जाता तेव्हा कामेरा मेरेक लागतात. कोकणातले जे कुणगे असतात आणि त्याची जी सीमारेषा असतात एका मेर म्हटली जाता.
आणि आता असो ह्यो दीस धारेक लागलेलो हा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत, पण आता ह्या कामेरांका कामाक लागाचा लागतला. शेवटचे 4 बॉल. 48 या धावसंख्येवर आडवी बॅट. मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. बुक्की टेंगोळ आणि गुलीगत सुप्रीमो षटकार. आलाय आलाय, ज्या षटकाराची आपण वाट पाहत होतो तो आलाय. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्लॉग हिट, बॉल डीप विकेट सीमारेषा पार. प्रेक्षकांना अभिवादन देण्यासाठी, प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी षटकार साधावा. गणेश गोपालच्या बॅट मधून बाहेर पडलेलो षटकार. आता धावसंख्या एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी झालेली सुरुवात. असा प्रयत्न तर केलेलो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षका, पण त्या क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार सुप्रीमो षटकार. 54 54. 3 बॉल शेवटचे शिल्लक. स्विच पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, 2 फिल्डर चेंडूच्या मागे आणि गणेश गोपाल परत एकदा कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. सुप्रीमो विकेट. आताच कुठे गणेशचा षटकार आपण पाहिला होता, पण आता उलटा स्ट्रोक खेळताना, रिव्हर्स हिट खेळताना त्यांनी मात्र नियंत्रण चुकवलं आणि मुन्नाने तो झेल टिपला बॅकवर्ड पॉइंट गली झोन मध्ये जाऊन. आणि कुठेतरी गणेशचा शो शेवटच्या षटकामध्ये सुरू झाला होता. वाटलं होतं की अजून 1-2 मोठे फटके येतील, पण ती अपेक्षा भंग झाली आणि म्हणूनच आता धक्का बसलेला आहे. एकंदरीत आतापर्यंत 6वा टीम FM हॉस्पेटला. धावसंख्येचा वेग वाढेल अशी अपेक्षा, पण धावसंख्या थांबले ती म्हणजेच 54 वर. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी असत. शेवटच्या 2 बॉलवर किमान एखादो षटकार सुद्धा एका चांगल्या धावसंख्येपर्यंत FM हॉस्पेट कर्नाटका संघ घेऊन जाऊ शकता. FM हॉस्पेट कर्नाटका संघ 3रो सुप्रीमो चषक खेळताना आणि पहिल्या 2 सुप्रीमो चषकामध्ये खाली हातान गेलेलो संघ यावर्षी थेट सेमीफायनल मध्ये. संजयजी म्हात्रे सर, माका वाटता जो पराक्रम भारतीय संघान वर्ल्ड कप मध्ये केलो, पहिल्या 2 वर्ल्ड कप मध्ये खूपच निराशाजनक कामगिरी, 3ऱ्या वर्ल्ड कप मध्ये थेट विजेतेपद. FM हॉस्पेट कर्नाटका संघ या वर्षी त्या पराक्रमाची परत एकदा उजळणी करीत का? 54. 6 गड्यांच्या मोबदल्यात बॉलिंग मार्कवर प्रिन्स हँडसम अर्थात फिरदोस आलम. इरफान पटेल साठी एक ताकदवान वेगवान चेंडू, धावचीत करण्याची दवडलेली संधी. 1 धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी वळलेली पावला, 2 धावा आणि 3ऱ्याचो इरादो. नॉन स्ट्रायकर इंटेरिशन फलंदाज धावबाद. फुल टॉस बी आला होता, ऑपॉर्च्युनिटी मिस केली, पण त्या ठिकाणी नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. या 2 धावा तर मिळत आहेत आणि 3री धाव घेत असताना फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद झालेले आहे. 2 धावांची रसद पुरवली जाते धावफलकाला आणि धावसंख्या पोहोचते 56 वर. अजूनही 1 बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. बघा रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉलला व्यवस्थित न ओळखता स्ट्रोक खेळण्याचा तो प्रयत्न. आणि म्हणूनच बादल सर, या डावामध्ये खूप संधी मिळाली होती FM हॉस्पेट या संघाला धावफलकाला पुढे नेण्याची, पण ती मनस्थिती फलंदाजांची नव्हती आणि म्हणूनच धावसंख्येचा वेग गोलंदाजांनी नियंत्रणात ठेवला. शेवटचा 1 बॉल बाकी, धावसंख्या 56. शेवटचा 1 बॉल बाकी आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकार बसण्याची अपेक्षा असतली. खूप गरजेचा असा ह्यो षटकार. किरण पवार 23 चेंडू आणि 25 धावा, एका बाजून खिंड लढवता. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचेपर्यंत बाजी प्रभूंनी खिंड लढवली, यावेळी FM हॉस्पेट कर्नाटका संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या चेंडूवर फटको तर सुंदर. लॉंग ऑन आणि मिड ऑन, 2 खेळाडू चेंडूच्या मागे, दोघांच्या मध्ये चेंडू पडल्यानंतर घेतलेली उसळी, 2 धावा पूर्ण आणि या शेवटच्या बॉलवर 2 धावसंख्येवर मिळाला समाधान. पहिली बॅटिंग करताना इनिंगची झाली सांगता. FM हॉस्पेट कर्नाटका संघाने धावा जमवले 58, 58 फॉर 7. धन्यवाद, नमस्कार and a very warm welcome. सो विनीत, जसं आपण नेहमी म्हणतो, मुंबई आपली आपली आणि ते आवाज सुद्धा आपलाच हवा. सो काय बोलते मुंबईची पब्लिक? अरे थोडा जास्त आवाज होऊ द्या. काय बोलते मुंबईची पब्लिक? या मुंबईच्या पब्लिकचा नादच वेगळा आहे.
हा प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करायला येतो, हा आपल्या लाडक्या खेळाडूंना बघायला येतो. पण काय वाटतंय ह्या सामन्यामध्ये, हे बघा, हे चाहते आहेत. या सामन्यामध्ये काय वाटतंय, FM हॉस्पेट की दुर्गापूर? कोणाला सपोर्ट आहे इथे? मला असं वाटतंय की या नंतरचा जो सामना आहे ना विनीत, त्याच्यामध्ये आपल्याला नक्की कळणार आहे की इथे सपोर्ट कोणाला आहे. पण आवाज थोडासा कमी येतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. क्या बात आहे. हा जोश आपल्याला नेहमी या सुप्रीमो चषक मध्ये बघायला मिळतो. मगाच्या सामन्यामध्ये स्कोर होता अब तक 56, या सामन्यात आहे 58. म्हणजे 59चा पाठलाग करताना दुर्गापूर आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्यामधून फायनल पर्यंत कोण मजल मारतंय हे तर आपल्याला काही वेळात कळेल. पण पहिल्या दिवसापासून एक घोषणा आपली राहिली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. सुप्रीमो हे नावच मुळात त्यांच्याच कडून येतं किंवा त्यांना संबोधलं जातं, म्हणूनच या सुप्रीमो चषकची सुरुवात झाली. पण एक गोष्ट मात्र नक्की, हा सुप्रीमो चषक बहरात येत असताना डॉक्टर अनिल परब साहेब असतील, संजय पोतने साहेब असतील, यांच्या सोबतीने काम करणाऱ्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे यश आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं हे यश आहे जो या क्रिकेट सामन्यांशी जोडला गेलेला आहे. याच्या मागचं कारण असंच, जर का मुंबईकरांना एकवटून घेऊन यायचंय, जर का या मुंबईकरांना सोबत घेऊन चालायचंय, तर क्रिकेट हे एक माध्यम आहे. आणि त्याच माध्यमातून आज 15,000हून अधिक प्रेक्षक या गॅलरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एकदा जरा जोरदार टाळ्यांचा आवाज या सगळ्यांचा येऊ द्या आपल्या सुप्रीमो चषकसाठी. जोरदार टाळ्या उद्या स्वतःसाठी की आज आपण या ऐतिहासिक सुप्रीमो चषक म्हणजेच काय तर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जाणारा सुप्रीमो चषक आणि आजचा फायनल डे. एकदा जोरदार टाळ्या उद्या मुंबईकर. रेश्मा, आपण पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारतोय, ट्रॉफी मुंबईत राहणार, बाहेर जाणार, त्याचं अधिकांश उत्तर मिळालंय. कारण पहिला जो संघ आहे तो पुण्याचा आहे, ज्याने क्वालिफाय केले फायनल्सला. आता मात्र कर्नाटका विरुद्ध वेस्ट बेंगॉल किंवा बंगाल असा सामना सुरू आहे. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की ह्या वेळेला मात्र ती ट्रॉफी मुंबईच्या बाहेर जाताना दिसते. ती जवळपास पुण्यात जाते की इथून मग कर्नाटका की दुर्गापूर हे आपल्याला कळायचं बाकी आहे. आता असं आहे ना, महाराष्ट्र वर्सेस कर्नाटका और बेंगॉल होणार आहे. त्यामुळे नक्कीच थोड्या वेळात कळेल की ट्रॉफी जी आहे ती महाराष्ट्रात राहते की महाराष्ट्राच्या बाहेर जाते. तोपर्यंत पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उद्या सुप्रीमो चषक 2025. अर्थातच हा चेस आता आपल्याला बघायचा आहे, जो दुर्गापूरचा संघ आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. बघूया हा चेस होतोय का, की FM हॉस्पेटचा तो कलंदर अकिल याही वेळेला काही कमाल करतोय का, तेही आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर काही वेळातच पुन्हा एकदा जोडले जाऊ सुप्रीमो चषक 2025च्या या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. बघूया दुर्गापूरचा संघ चेस करतोय का. स्टे ट्यून विथ अस. खूप काय बघायचंय आणि आता जे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये त्याचा आढावा देण्यासाठी आपण समालोचन कक्षेमध्ये स्वागत करूया. मागच्या 11 पर्वांपासून सुप्रीमो चषकामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, व्हॉइस ऑफ इंडिया सन्मान्य हरीश पंड्या सर आणि सोबत जॉईन होतील, ज्यांनी मागच्या 6 पर्वांपासून सुप्रीमो चषकामध्ये समालोचन केलंय आणि सुप्रीमो चषक खेळले सुद्धा. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्मान्य चंद्रकांत शेट्टे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है सुप्रीमो ट्रॉफी 2025 सीजन 11 नंबर 11 तक के तमाम सीजन नंबर 1.
गुड इवनिंग फ्रेंड्स, सुप्रीमो ट्रॉफी में हमारे साथ भारतीय हॉकी की आन बान शान पद्मश्री धनराज पिल्लई जी का आगमन होने जा रहा है। पूरी जिंदगी ईमानदारी से जिन्होंने हॉकी खेली, बाहेरच जाणार एक लक्षात ठेव। तू माझ्या बरोबर वाद घाल। दहा वर्ष सुप्रीमो और नॉन मुंबई जो नाम रील में हमने देखे उसमें योगेश पेड़कर की चुनौती अभी बाकी है। उमर खान, सुमित ढेकले, ओमकार देसाई, इनकी चुनौती समाप्त हुई है। तो यहाँ पर आप सभी का हार्दिक स्वागत। पिछले कई सालों से हर सीजन में 100 टूर्नामेंट पूरे करने वाले मेरे भाई टूर्नामेंट सम्राट चंद्रकांत शेट्टे, आपका स्वागत है। 2 ओपनिंग बैटर आ चुके हैं, मुन्ना शेख और सरफराज बाहुबली। इस मैच के हमारे ऑफिशियल्स अजय वर्मा और उनके साथ में सतीश कुरुप ये मैदान में पहुंच चुके हैं। हमारे इंटरनेशनल रेफरीज सुरेश शास्त्री जी, एमआर सिंह जी तैयार है। हमारे स्कोरर संजय मात्रे, सोनम चौहान, प्रसाद रानडे ये भी तैयार है। हमारे कमेंटेटर्स भाइयों की भी मैं सराहना करना चाहूँगा। बहुत अनुशासन के साथ जो भी उन्हें रोस्टर दिया गया उसको फॉलो किया। बहुत बहुत शुक्रिया प्रशांत आदवड़े, मनीष पाटिल, समीर सोमणे, बादल चौधरी, चंद्रकांत शेट्टे, कुणाल दाते और जिन्होंने सुप्रीमो अंतर सांता क्रूज में कमेंट्री की, ऐसे हमारे तमाम भाइयों का भी बहुत बहुत धन्यवाद। यूसुफ सैयद, जयेश भोसले, नितिन आलवे, रोशन पाताड़े, संकेत पाटिल, सभी का शुक्रिया। हम आभारी हैं हमारे तमाम सुप्रीमो कार्यकर्ताओं के, शिवसेना विभाग क्रमांक 4, 5, 6 के तमाम शिव सैनिक, शिवसेना पदाधिकारी, सुप्रीमो कार्यकर्ता, मेरे मित्र शेखर देशपांडे, जगू राणा, इनका भी विशेष आभार। सो प्लेस द कॉल संकेत। लो स्कोरिंग मैच है चंद्रकांत जी, आज के दोनों सेमीफाइनल लो स्कोरिंग हुए, क्या वजह है? प्रेशर, अप्रोच या फिर थोड़ा सा फ्रस्ट्रेशन, इसके ऊपर बात रहेगी। लेकिन इस वक्त स्ट्राइक पर है मुन्ना शेख नासिक और साथ में सरफराज बाहुबली बिहार। सरफराज बाहुबली का क्रिकेट पिछले कुछ दिनों में ऐसा रहा है कि पूरी दुनिया बोल रही है बिहार को निहार। और पहला ओवर संकेत द्वारा लेग कटर बॉल थी, शफल होकर बहुत अच्छे से खेला, 1 रन लिया। मुन्ना शेख की एक खास बात है, हमेशा वो शुरुआत जो है सावधानी भरी रखते हैं और खाता खोलते हैं। हो, अगदी बरोबर. परंतु सर मी असं म्हणेल, आता जरी धावसंख्या तेवढी मोठी वाटत नसेल, या पहिल्या 2 ओव्हर महत्वाच्या आहेत. 2 ओव्हरमध्ये जर दबाव निर्माण केला, 2 ओव्हरमध्ये जर काही विकेट घेतल्या, तर मॅचमध्ये FM हॉस्पेट कर्नाटका देखील येऊ शकते. आणि ज्या पद्धतीची खेळी करण्यासाठी एका बाजूला आक्रमक खेळाडू आहेत सरफराज आणि दुसऱ्या बाजूला शांत, संयम,
आणि मग कार्यक्रम मुन्ना. तर हे आणि संकेत जर पाहिलं गेल्या काही वर्षात या रायगडच्या मुरबीच्या गोलंदाजाची चर्चा सुद्धा झाली आहे आणि त्याचमुळे त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये आमंत्रित करण्यात आले. तत्पूर्वी आपल्या मंचावरती आगमन होत आहे पद्मश्री धनराज पिल्ले सरांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सुप्रीमो चषक 2025 मध्ये. ओवर टू द कॉम्बॉक्स. भारतीय हॉकी की जब मैं बात करता हूं तो एक से बढ़कर एक नाम आते हैं. जफर इकबाल, मणि पांडे, सोमैया, परगत सिंह, लेकिन धनराज भाई की बात ही निराली है. आगरा का ताज और हॉकी में धनराज, ये दोनों अनमोल है. स्कोर 1 रन. लोग आगरा के ताज को पर्यटन के रूप में देखने जाते हैं और धनराज भाई को देखने के लिए लोग हॉकी के स्टेडियम में आया करते थे. और हम आभारी हैं एयर इंडिया के जो ये टूर्नामेंट के साथ जुड़ा हुआ है. इस मैदान पर दिल में इंडिया, आसमान में एयर इंडिया, ये स्लोगन है. और थोड़ी सी वहां पर तीखी बहस कभी ऐसा हो जाता है और अंपायर का काम है नियम समझाना. वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड द लॉज ऑफ क्रिकेट. और खेल को शुरू किया जाए. पहली पारी में ज्यादा बड़ा स्कोर नहीं खड़ा किया एफएम हॉस्पेट ने, लेकिन कर्नाटक की टीम है, यासिन भाई की टीम है ये एफएम हॉस्पेट, और दूसरी तरफ अरिंदम कुंडू साहब की डीएफयूसी. क्रीज के कोने से आती हुई गेंद स्वीप कर दिया बहुत स्वीट टाइमिंग के साथ, और 1 और 2 में बड़े आराम से तब्दील करते हुए सरफराज बाहुबली. स्कोर आगे बढ़ता हुआ 3. हो, गेल्या काही वर्षात या खेळाडूच्या म्हणजे अगदी 1 वर्षात जर पाहिलं तर या खेळाडूच्या नावाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. सिवान, बिहारला बिलॉंग करतो हा खेळाडू, आणि फेसबुकला जर पाहिलं तर बिहारच्या सातत्याने अपडेट्स या सरफराज बाहुबलीच्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. मंचावर जर पाहिलं तर अरविंद सावंत साहेबांचं आगमन झालंय. मंचावर जर पाहिलं तर हॉकीचे जादूगर धनराज पिल्ले सरांना आपण पाहतोय. ॲडव्होकेट अनिल परब साहेब, संजय पोते साहेब, या सगळ्यांची मांदियाळी मंचावर आपण पाहतोय. व्हाट अ ग्रेट ओकेजन. अरविंद सावंत जी जिस तरह अपनी बातों को रखते हैं, काबिल तारीफ. एक अभ्यासु नेता, हमेशा अध्ययन करके वो खड़े होते हैं अपनी तकरीर पेश करने के लिए. इस बार स्वीप कर दिया है और 1 रन. शिवसेना का ये वैभव, और हम सब आज खुश नसीब है जो चश्मदीद हुए हैं इस गोल्डन मोमेंट के. देखिए अरविंद सावंत जी मुस्कुरा रहे हैं. एमटीएनएल की जब भी बात आती है, एमटीएनएल और अरविंद सावंत जी एक सिक्के की 2 बाजू है. एमटीएनएल के कर्मचारियों को न्याय दिलाने में अरविंद सावंत जी की भूमिका, रेलवे प्रवासियों के विषय को उन्होंने लोकसभा में बड़ी शिद्दत के साथ रखा. और हम आज वाकई में धन्य हुए उनकी उपस्थिती से. हो, अगदी मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु हा बॉल चांगला पाहायला मिळाला, म्हणजे जो दबाव पाहिजे होता ना पहिल्या षटकात, तो आतापर्यंत संकेतने निर्माण केलाय. संधी देत नाहीयेत. बहुत अच्छी गेंद. अब ये संकेत का स्लो और 1 समझ नहीं पाए. 1 ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद सावधानी भरी शुरुआत के जरिए 4 रन बने हैं. बचे हुए 7 ओवर में 55 रन चाहिए. सर, मॅच ऑन आहे. या पहिल्या षटकाने मॅच ऑन केली, म्हणजे जो दबाव किंवा जी गती आहे 6च्या पुढे नाही जाऊ देणं. भले विकेट नाही आली, परंतु रन तर 4च आलेत, आणि त्यामुळे पॉवर प्लेचा जो फायदा उचलणं एका बाजूला पाहिजे होतं ते मात्र उचललं गेलेलं नाही या दुर्गापूर या संघाकडून. त्यामुळे एफएम हॉस्पेट्स संघ मॅचमध्ये चंचू प्रवेश, थोडासा प्रवेश करतोय. आणि धनराज पिल्ले सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑलिम्पियन आहेत, महान ऑलिम्पियन आहेत ते भारताचे. परंतु मला बँकॉक एशियाड 1998चे आठवते सर, ज्या वेळेला मात्र अगदी गोलाचा सपाटा लावला आणि बऱ्याच कालावधीनंतर आपण सुवर्ण पदक जिंकलं होतं. पूरा जीवन हॉकी के लिए समर्पित किया. जिन्होंने ऐसे हमारे धनराज पिल्ले जी हमारे बीच में उपस्थित हैं, भारतीय हॉकी का गौरव. और ये जो खिलाड़ी है जैसे सचिन तेंदुलकर है या फिर धनराज पिल्ले है, मैरी कॉम है, ये राष्ट्रीय खजाना है.
ये खजाना है जिन्हें हमें, जिस पर हमें गर्व होना चाहिए, और ये खजाने को हमें हमारे पास महफूज रखना है। जिस तरह पेले को ब्राजील की सरकार ने राष्ट्रीय संपत्ति घोषित किया था, और इस वक्त एफएम हॉस्पेट की बॉलिंग है और बल्लेबाजी कर रही है डीएफयूसी पश्चिम बंगाल। थोड़ा दर्शकों से भी गुजारिश है, दर्शकों से भी जरूर पूछना चाहेंगे, एफएम हॉस्पेट जीतेगी। जिन लोगों को लगता है थोड़ा आवाज हो जाए एफएम हॉस्पेट के समर्थक। क्या बात है, आवाज नहीं आई। डीएफयूसी पश्चिम बंगाल के समर्थक थोड़ा आवाज हो जाए। थोड़ा द पब्लिक मूड में नहीं है क्योंकि उन्हें मुंबई चाहिए। नक्कीच, कारण नक्कीच हा आवाज जसजसा थोडासा दबाव निर्माण होईल ना, तो आवाज वाढणार आहे, चर्चा होईल इकडे, परंतु पहिलं षटक नाबावर राहिलं। Pradeep Sundaram, what a great cricketer and personality. वेलकम प्रदीप सुंदरम जी, आज इस प्रतियोगिता में आपकी उपस्थिति चार चांद लगा रही है। वणक्कम, वेलकम। 5 विदाउट एनी विकेट्स। थोड़े से देखिए इस मैच में अवरोध आ रहे हैं, लेकिन गेम का मोमेंटम देखिए, दोनों टीमों से गुजारिश है गेम जारी रहेगा, गेम ठंडा नहीं होगा। यस, या ठिकाणी पाहूया धावसंख्या झाली आहे 5। सामना महत्वाचा आहे, कोण जाणार फायनलला दुसरा संघ। एका बाजूला डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई पुणे दाखल झालेला आहे, परंतु त्यांच्या विरोधात कोण खेळणार, कर्नाटक की पश्चिम बंगाल, हे उत्तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रयत्न तर नाना सुद्धा करतायत, रणनीत्या बनवण्याचे प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन यायचे, तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल। योग्य बॉल होता है, कळवलं जात आहे। इरफान पटेल की गेंद इस बार बल्ले के मुंह को खोला, खेला है वाइडिश गली में 1 रन के लिए। हमारे बीच प्रदीप सुंदरम जी उपस्थित हुए हैं, भारत के फर्स्ट क्लास क्रिकेटर, क्रिकेट कोच के रूप में इस वक्त वो अपनी सेवाएं दे रहे हैं और राजस्थान की क्रिकेट टीम के लिए फर्स्ट क्लास क्रिकेट 1982-83 से 1990-91 के बीच में उन्होंने खेला। और सुंदरम जी 2 में के एक ऐसे यूनिक गेंदबाज है जिन्होंने एक पारी में रणजी ट्रॉफी में 10 विकेट लिए। 1985-86 के सीजन में 78 रन देकर 10 विकेट। व्हाट अ रेयर फीट दिस इज। बॉलिंग का एक ऐसा बाहुबली खिलाड़ी आज हमारे भी। ओ व्हाट अ शॉट, बाहुबली का नाम क्या लिया, आसमान में उड़न खटोला, 6 रन। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय। बिहार राज्यातून सरफराज आला आणि सरफराजने काय तडाखा दिलाय, प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गजर झाला। एवढा जबरदस्त फटका। क्या टाइमिंग था। तो हमारे बीच शिवसेना प्रवक्ता आनंद दुबे जी का आगमन हुआ है। जी जी धन्यवाद। सुप्रीमो 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 नंबर 1। थैंक यू डीजे। सुस्वागतम आनंद दुबे जी, राष्ट्रीय प्रवक्ता। क्या शॉट खेला था सरफराज बाहुबली ने, जिसकी बल्लेबाजी का एक गहरा राज वो है सरफराज, जिस पर है पूरे बिहार को नाज वो है सरफराज। क्या बैटिंग की। और 12 रन बन चुके हैं दुर्गापुर फ्रेंड्स यूनियन क्लब। इरफान की गेंद फेंक दिया सैर सपाटे पर। सरफराज टूर्स एंड ट्रैवल्स हवा में हिलकोरे खाती हुई गेंद, अफलातून 6। सरफराजच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय।
लगातारचे 2 षटकार सोपी गोष्ट नाहीये, परंतु बिहारचा हा सरफराज जबरदस्त कामगिरी करतोय. तत्पूर्वी आपल्या समवेत आज या टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं यथोचित स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. सन्माननीय श्री अरविंदजी सावंत साहेब. जय महाराष्ट्र साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं म्हणायचं तर आज अरविंद सावंत साहेब एक नेते म्हणून नाही, पण एक क्रिकेटचे चाहते म्हणून या क्रीडा नगरीत उपस्थित आहेत. कारण आम्हा सर्वांना ठाऊक आहे, हो आम्हाला खरं ठाऊक आहे, कारण साहेबांचं क्रिकेटवर किती प्रेम आहे हे आम्हाला खरंच ठाऊक आहे. त्यामुळे नक्कीच साहेब आपल्याकडनं शुभेच्छा या सुप्रीमो चषकासाठी नक्कीच हव्या. नक्कीच सलग 11 वर्ष साहेब इथे येत आहेत, म्हणजेच हे पण एक रेकॉर्डच आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आमचे मित्र शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब आणि द ग्रेट क्रिकेट लवर आमदार संजीव पोतनीस या दोघांनी मिळून इथे सुप्रीमो सुरू केलं. मी पहिल्या दिवसापासून येतोय, म्हणजे पाहिजे सामन्यापासून. आज मला एवढा आनंद होतो की कोणी मनामध्ये स्वप्नात पण पाहिलं नसेल की टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा इकडे IPL सुरू आहे. बरं, खरं तर या क्रिकेटच्या सगळ्या प्रेक्षकांना जोरदार अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढं सगळं असतं ते ह्या सामन्यांची शोभा वाढवत आहेत. आणि कधी नव्हे ती पहिली गोष्ट अशी आहे की काल परवापर्यंत मुंबई महाराष्ट्र हा करता भारत, आता तर परदेशातून खेळाडू यायला लागले. श्रीलंकेचा खेळाडू आमच्या सुप्रीमोमध्ये खेळतो, याच्यापेक्षा आणखी कोणती मोठं तुम्हाला पथक पाहिजे मला सांगा. आणि म्हणून मी माननीय अनिल परब आणि संजीव पोतनीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही छोटी गोष्ट नाही, येणाऱ्याला मजा वाटते बघायला, पण ते आयोजन करणं सोपं नाही आहे. इतकं सुंदर आयोजन, नियोजन आणि त्याचा आस्वाद घेणारे प्रेक्षक हे आणि तुफान खेळणारे क्रिकेटर्स हे पाहिल्यानंतर मला वाटत नाही तुला आता हे परमनंट स्टेडियम मोठं बांधावं लागेल. आणि मी एक सांगतो, कदाचित तुमची स्पर्धा खुल्या मोठ्या स्टेडियमला घेऊन जावी लागेल किंवा इथलं स्टेडियम 50,000 प्रेक्षक बसवण्याचं करावं लागेल. उभ्या देशातले खेळाडू येतीलच, कदाचित परदेशातले खेळाडू पण IPL सारखे इथे खेळण्याचे राहणार नाही. हे फार दूरदृष्टीची लोक आहेत. हे असं काहीतरी करतील की सगळे जुने कुठून वेस्ट इंडिजचा खेळाडू घेऊन येतील, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू घेऊन येतील आणि त्यांना सांगतील कालपर्यंत तुम्ही लेदर बॉलने खेळलात ना, नाव यू प्ले विथ द टेनिस बॉल आणि तुमचं स्किल दाखवा. यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. असेच एकसंघ राहा, पण लक्षात ठेवा तुमच्या डोक्यावर भगवा फडकतोय त्याला मात्र कधी विसरू नका. एवढंच सांगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अगदीच साहेब, पुढच्या वर्षी इंटरनॅशनली ग्लोबली घेऊन जाण्याचं मानस या दोघांचं नक्कीच आहे. पण तत्पूर्वी माझी महापौर, हा अगदी अगदी खरं आहे, माझी महापौर श्रद्धाताई जाधवजी आपल्या समवेत उपस्थित आहेत. मी अनिल परब साहेबांना विनंती करेन आपण श्रद्धाताईंचं इथे स्वागत करावं. कारण शिवसेनेचा बुलंद आवाज जसं आपण म्हणतो तसंच शिवसेनेच्या रणरागिणी ही तितक्याच प्रचलित आहेत, सर्वांनाच त्या अवगत आहेत. अशा श्रद्धाताई जाधवजी आपल्या समवेत आज इथे उपस्थित आहेत. ताई, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या ताईंनाही आम्ही विनंती करू, ताई आपण शुभेच्छा द्याव्यात या सुप्रीमो चषकासाठी. सुप्रीमो चषकाच्या आजच्या या फायनलला उपस्थित ज्यांच्या प्रयत्नाने हा एवढा मोठा इव्हेंट होतोय ते आमचे अनिल परब साहेब, संजय पोतनीस साहेब आणि ज्यांचं आपण सुरेख असं भाषण नेहमीच करतात ते आमचे खासदार अरविंदभाई सावंत. खरं तर सुप्रीमोला तू भाई सतत 11 वर्ष येतात असं म्हणाले, पण मी पण आहे की जी सुरुवातीपासून येते, पहिल्या वर्षापासून येते. आणि खास म्हणजे महापौर असताना जेव्हा फायनलला बेस्ट प्लेअरला अवॉर्ड दिलं होतं 4 व्हीलर, ती 4 व्हीलरची चावी पोतनी साहेबांनी माझ्या हातात दिली. मला म्हणाले आता ही चालव आणि दे त्यांच्या हातात. त्यावेळेला एक राऊंड मारला होता ग्राउंडला मी, त्यामुळे ती आजही आठवण आहे. आणि म्हणून दरवर्षी एवढ्या मोठ्या इव्हेंटला उपस्थित राहायला आम्हाला फार अभिमान वाटतो, आनंद वाटतो. कारण सगळेच वानखेडे वानखेडे म्हणतात, पण ह्या वस्तीमधलं हे वानखेडे आहे, या विभागातलं हे इतकं सुंदर, एवढा मोठा इव्हेंट करणं सोपं नाही आहे. किती दिवस तयारी लागतात त्यांनाच माहिती. म्हणून मी खास करून परब साहेब आणि संजय पोतनीस साहेब यांना खरं तर हॅट्स ऑफ आहे या सगळ्या कार्यक्रमांसाठी. आणि एवढे प्रेक्षक म्हणजे असं तुम्ही उपनगरातलेच नाही बरं, आमच्याकडचे पण येतात.
माझ्याकडे साई ग्रुपातल्या एका मुलाला त्यावेळेला प्राईज मिळालं होतं. म्हणजे इथलेच नाही, ते वाट बघत असतात कधी एकदा सुप्रीमो चषक होतोय. आणि खऱ्या अर्थानं माननीय शिवसेना प्रमुखांच्या नावाने सुरू केलेला हा सुप्रीमो हा दिवसेंदिवस सुप्रीमोच होत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, धन्यवाद. सन्माननीय श्री अरविंद सावंत साहेब, आज आपण या क्रीडा नगरीत एक क्रीडा रसिक म्हणून उपस्थित आहात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बोलूया कॉम बॉक्स कडे. सूरत हाल यह है कि 24 रन बिना किसी नुकसान के. सरफराज बाहुबली 10 बॉल 18, मुन्ना शेख 7 बॉल 6. पहले ही मन बदल लिया था स्विचिट का. संकेत की एक बढ़िया गेंद और 3 ओवर के बाद स्कोर है 24. एक चौकार जरूर आला सर या ओव्हरमध्ये, परंतु त्यांनी 4 बॉल डॉट टाकले. एक बाब जी अजूनही मात्र दुर्गापूरच्या बाजूने जाते ती म्हणजे विकेट नाही आली आहे. कुठेतरी या ओव्हरमध्ये थोडंसं कंट्रोल करणं ही बाब सुद्धा FM हॉस्पिटलच्या बाजूने जाते. आणि अजूनही 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असणार आहे. परंतु मॅच मध्ये यायचं असेल तर फक्त डॉट बॉल टाकून चालणार नाही, कुठेतरी विकेटसाठी सुद्धा जावं लागणार आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा FM हॉस्पिटलला पुनरागमन करायचं असेल तर 30 बॉल में 35 रनों की जरूरत है. सुप्रीमो ट्रॉफी 2025 आज के युवा क्रिकेटरों का एक रोल मॉडल टूर्नामेंट मैं कह सकता हूं. आदमी का पहला सपना होता है मैं टेस्ट क्रिकेट खेलूं, फिर सोचता है वनडे खेलूं, फिर सोचता है IPL खेलूं. मिशन 1 मिलियन के लिए जरूर 7070 चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, वीडियोस को शेयर कीजिए, रील्स को लाइक कीजिए और बेल आइकन दबाना न भूलें. 7070 लाइव. और नया ओवर लेकर आ रहे अब अकील, जिन्होंने 2 दिन पहले मेडन ओवर विकेट मेडन लेने वाले 9वें गेंदबाज बने थे. तो चंद्रकांत जी, टेस्ट मैच, वनडे, IPL 100 नहीं भी खेला, सुप्रीमो भी खेला, बड़ी बात है. क्योंकि सुप्रीमो खेलना हर किसी का सपना होता है, पूरा नहीं होता, लेकिन यू शुड ट्राई. और जो रिकॉर्ड्स बताए गए हैं, संजय मात्रे ने जो कंपाइलेशन किया है, कल्पना के बाहर. दिस डे इन क्रिकेट, क्या बात है. अखिल श्रीलंका के बॉलर है, बहुत तेज तर्रार, अच्छी गेंद. अखिल के 2 ओव्हर बहुत मायने रखेंगे चंद्रकांत जी. हो, 8 वर्षानंतर सुप्रीमो मध्ये मेडन ओव्हर टाकणारा हा गोलंदाज श्रीलंकेवरून आलेला आहे आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. क्या ताकत है इस खिलाड़ी की. और देखिए, यही मुंबई की जनता है, विदेश के खिलाड़ियों को भी उतना ही प्रेम करते हैं जितना भारतीय खिलाड़ियों को. इस बार स्क्वायर कट लगा दिया और ये चौका हो जाएगा. मुश्किल है रोकना, आप जाकर क्या रोक पाएंगे? नहीं. बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट. पहली बॉल पर बल्लेबाज को बीट किया, दूसरी बॉल पर बल्लेबाज ने बदला लिया. ये क्रिकेट है. तो आपल्यामध्ये आता शुभ आगमन होत आहे सन्माननीय मिलिंद नार्वेकर साहेब, NMPL चे कमिशनर, शिवसेना सचिव, आमदार म्हणून एक ख्याती, तिरुमला तिरुपती देवस्थानमचे बोर्ड मेंबर आणि त्यांच्या जोडीला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकजी हे सुद्धा उपस्थित आहेत. मित्रांनो, अजिंक्य नाईकजी यांनी काहीच दिवसापूर्वी आपण मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये ग्रॅज्युएशन करू शकतो असा एक करिक्युलम तयार केलाय. आणि अजिंक्य नाईक भारतात असे पहिले एखादा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झालेत ज्यांनी क्रिकेटमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता ही संकल्पना लोकांसमोर आणली. म्हणजे तुम्ही BCom, BA, BSc होऊन सुद्धा तुम्ही क्रिकेटमध्ये सुद्धा ग्रॅज्युएट होऊ शकता. अखिल के गेंद हुक कर दिया है, बॉल जा रही है पीछे. 1 को 2 में तब्दील करते हुए वहां पर सरफराज बाहुबली क्या बैटिंग कर रहा है. ऐसी कोई गली नहीं जहां पर बाहुबली की चली नहीं. और चंद्रकांत जी, सरफराज बाहुबली के वो 2 जो 6 थे उसने उनको मैच में लगभग सेव कर दिया है. हो, मॅच मध्ये आणले खरं, परंतु सामना संपलेला नाहीये. याही ठिकाणी जर विकेट घेतली गेली, काही डॉट बॉल आले, मॅच मध्ये पुन्हा एकदा FM येऊ शकते आणि ते करावं लागेल. परंतु एका बाजूला संयमाने देखील क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हे दोघेही करतायत. स्कोर 30.
सरफराज बाहुबली, देखिए मुन्ना शेख हमेशा अपने स्वभाव के मुताबिक वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेल रहे हैं। सरफराज बाहुबली को लाइसेंस दिया है, जाओ जेम्स बॉन्ड बनो, किल द बॉलिंग। और फुल टॉस की बॉल क्या ट्रैवल हो रही है, लाजवाब। सो वी वेलकम अजिंक्य जी नाइक, प्रेसिडेंट एमसीए। इस बार बड़े नजाकत के साथ बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेल दिया है। और अब थोड़ा सा फुटबॉल, ओहो, और यहां पर तेज कदम भागते हुए कोलंबिया के कार्लोस वल्डरामा, अगर इनको देखते तो कोलंबिया बुला लेते, आजा फुटबॉल खेलने के लिए। इस तरह बॉल मिस हुई, पैर से आगे गई। 3 रन दौड़कर पूरे किए गए अखिल के सामने। क्रिकेट में ग्रेजुएशन हो सकता है, ये बड़ा पिक्चर अजिंक्य नाइक जी आपने दिखाया। वाकई में हम धन्य हैं कि मुंबई क्रिकेट एसोसिएशन के पास ऐसे अध्यक्ष हैं। अरविंद सावंत जी हमसे इजाजत लेते हुए, सर लेकिन दीवा सावंतवाड़ी का मैटर जो आपने लोकसभा में उठाया, आई एम प्राउड ऑफ यू सर। यस, थैंक यू सर। 33 विदाउट एनी विकेट्स, 59 टू विन। अखिल, ओह स्नॉटर बॉल, क्या बॉल थी। मुन्ना शेख को पता भी नहीं चला, उनके बाजू से फूंक मारती हुई चली गई। 4 ओवर 33, यानी कि अब बचे हुए 4 ओवर में मैच जीतने के लिए 26। यस सर, 4 ओव्हरचा खेळ संपलाय, सामना संपलेला नाहीये, विकेट मात्र अजूनही आलेलीच नाहीये। 70-70 स्पोर्ट्सला जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यस, हे एकमेव ठिकाण आहे जिथे सगळी दुःख विसरून आपल्याच धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो। आय लव्ह सुप्रीमो। सुप्रीमो तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या। सर या ठिकाणी आता अजूनही विकेटला जावं लागेल, कारण 24 चेंडू आणि 26 धावा। परंतु सुप्रीमोच्या इतिहासात सर अशाही मॅचेस जिंकल्या गेलेल्या आहेत, कमबॅक करावं लागेल आणि एका जिद्दीने खेळावं लागणार आहे। परंतु मुन्ना आणि सरफराज एका बाजूला जर पाहिलं तर शांत चित्ताने मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। सरफराज दबाव वाढला तर मोठा फटका मारतायत, त्यांना पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हा दिवस सारखा सारखा येणार नाहीये। ही हजारोची गर्दी, शेकडो मैलाचा प्रवास करत या ठिकाणी प्रत्येकाने मैदान गाठलंय आणि जागा मिळत नाहीये, म्हणून जिथे मिळेल तिथे बसलेत बिचारे कुडे कुडून मात्र माना डोकावताना पाहायला मिळत आहेत। नॉर्मली मॅच दिसत नाहीये तर टाचेवर उभे राहून सुद्धा मॅचेस पाहत आहेत। हे मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत, नुसतेच मुंबई नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे टेनिस क्रिकेटचे दर्दी आहेत आणि हे सुप्रीमोचे चाहते आहेत, ही त्यांची गर्दी आहे सर। सुप्रीमो एक ब्रांड है और इसीलिए सुप्रीमो की डिमांड है, कोई भी ऐसा स्टैंड खाली नहीं। और अजिंक्य नाइक जी, आपको भी बड़ी खुशी होगी कि आईपीएल का मुंबई इंडियंस का मैच चल रहा है और ऐसे में इस मैदान के ऊपर टेनिस क्रिकेट के हमारी ये दर्शक तमाम गैलरीज को खचाखच भरे हुए अपने तमाम दुख को भूलकर, जैसा वो बैनर ने बताया, आई लव सुप्रीमो, यू लव सुप्रीमो, वी लव सुप्रीमो, नेशन लव सुप्रीमो। क्या मजा है। तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अगदी पहिल्या पर्वापासून कोण राहिलंय? अयूब। ये वो डगआउट है जहां अयूब को दिखाया गया, जिन्होंने एकमात्र अर्धशतक इस टूर्नामेंट का लगाया। सरफराज बाहुबली जो है ये शेर है जिसकी दहशत है, लेकिन वहां पर घायल शेर है जो तबाही मचा चुका है। जब आपके पास ऐसे 2 शेर हो तो गेंदबाजी ढेर हो सकती है, और इसीलिए यहां पर ध्यान रखना होगा। शेर के सामने सवा शेर, वो पारी कल वाली 28 गेंदों में 60 रनों की। अयूब, कालच्या दिवसात जर पाहिलं तर जी खेळी केली आहे ना सर, अगदी फक्त 11 पर्वामध्ये 4 हाफ सेंचुरी झालेल्या आहेत, त्याच्यातील एक काल अयूब यांनी केलेली आहे। जसं
एजाज कुरेशी म्हणा, योगेश पवार म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर मुकेश गोयल चुन्नी यांच्यानंतर चौथे खेळाडू ठरले ज्यांनी अर्धशतक केलं सुप्रीमो चषकामध्ये. ही जादू टेनिस क्रिकेटची, मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. मग लेदर बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर मुंबईची बादशाहत आहे. सातत्याने 42 वेळा रणजी करंडक आपण उचललाय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर ही गर्दी आणि हे आयोजन खूप काही सांगून जात आहे. याच मुंबईतून टेनिस क्रिकेटलाही सुरुवात झाली आणि आता जगभर टेनिस क्रिकेटचा प्रवास झालाय. परंतु अभिमानाने सांगावंसं वाटतं सर, आपल्या मुंबईतून टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली आणि आता आपण पाहत आहोत सुप्रीमो ट्रॉफी. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 26. पाहूया, एका बाजूला जर पाहिलं तर बिहारचे फलंदाज आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 27 धावांवर खेळतात 15 बॉलमध्ये. आता बिहारला रोखण्यासाठी बिहारलाच आमंत्रित करण्यात आलंय. बिहारच्या छपराचा गोलंदाज रोहित शर्मा गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी बिहारच्या सिवानचे बॅटर. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, परंतु पंच याला स्वैर घोषित करतायत. थोड़ा लूजनर बॉल है और सबसे बड़ी बात आप देखिए, ऑल इंडिया प्रेजेंस, श्रीलंका के खिलाड़ियों का आगमन हो सकता है अगले साल. श्रीलंका की टीम इस सीधी खेलने के लिए पधारे. टेनिस क्रिकेट सुजलाम सुफलाम हो रहा है, ये बड़ी खुशी की बात है. या वेळेला बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने. काय क्लासिकल अंदाजात फटका खेळलाय, ला जबाब स्क्वेअर कट पाहायला मिळाली आणि तिकडे काय फुटवर्क केलाय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी धावा देखील घेतल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्यांदा सोपं नाहीये, तिसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण केली गेली आहे. मॅचला खुली करण्याचा प्रयत्न होतोय सर या ठिकाणी. और सबसे बड़ी बात, कोई भी विकेट गिरा नहीं है, अपने विकेट को भी बचाया है, रन भी बनाया है. टीम को फाइनल में ले जाने की कवायद शुरू हुई है. सारी चीजें जुड़ती हुई, और वो कहते हैं ना, किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है. तो यहाँ पर FM हॉस्पेट की चुनौती के सामने बहुत ज़बरदस्त बैटिंग DFUC पश्चिम बंगाल की. और सरफराज और मुन्ना, एक तरफ आग का शोला है और दूसरी तरफ सर पे बर्फ रखकर खेलने वाला मुन्ना शेख है. और प्रथमेश पवार के लिए सर खुजाने का समय आ गया, क्योंकि विकेट मिल नहीं रहा है, रन बन रहे हैं. जाएं तो जाएं कहाँ, सुरेश शास्त्री जी का फेवरेट डायलॉग है जो मैं यहाँ पर कहना चाहूँगा. स्कोर है 37, 16 बॉल 30 सरफराज, 9 बॉल में 6 मुन्ना. अगले 2 ओवर तक अगर विकेट नहीं आता चंद्रकांत जी, फिर मुश्किल है. हो, कारण विकेट नाही गेली आहे. धावाही चांगल्या होताना पाहायला मिळतात. मुन्ना शेख नाशिकचे खेळाडू आहेत. मागील वर्षी 4 व्हीलर कार यांनीच जिंकली होती या स्पर्धेची. यावेळेला पुन्हा पहा, संयम आणि फक्त कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला थर्ड मॅचच्या दिशेने ढकललंय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न. FM हॉस्पिटलच्या बाजूने सध्या तरी काहीच घडत नाहीये सर, आणि इकडे धावा त्याच्या उलट येत आहेत. बड़े आराम से रनों की रंगोली सजाई जा रही है. अगर इसका स्पाइडर ग्राफ बनाया जाए, जिसको अब आधुनिक क्रिकेट में वैगन व्हील कहते हैं, तो आपको पता चलेगा जिस तरह से ये रन बनाए गए हैं. हे एकमेव ठिकाण आहे जिथे सगळी दुःख विसरून आपल्याच धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो. सारे दुख भूल जाते हैं. अगर जॉब नहीं है कोई बात नहीं, मैं सुप्रीमो देख के आऊँगा, ताज़ा हूँगा, कल इंटरव्यू के लिए जाऊँगा. कोई चेक नहीं मिल रहा है, पैसा अटका हुआ है, कोई बात नहीं, मैं पहले सुप्रीमो देखूंगा, कल फॉलोअप कर लूँगा. दुख कोई भी हो, अपने दुख को भूल जाइए और सुप्रीमो में जुड़ जाइए. सुप्रीमो आपल्या सगळ्यांसाठीच बरंच काही आहे. हो, या वेळेला चांगला बॉल टाकलाय रोहित शर्मा यांनी. टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होणारा आणि कम्प्लिटली बीट करणारा, अशा प्रकारचं काही झालं तरच दबाव थोडासा निर्माण होऊ शकतो. पिचिंग द बॉल अप, बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को स्टडी करके गेंदबाजी की जा रही है. खिलाड़ी आपस में पूरे साल भर में खेलते रहते हैं, इसलिए एक दूसरे की खूबियां खामियां, स्वॉट एनालिसिस जिसको कहते हैं, पता है. स्वॉट एनालिसिस का काम है कोच और मैनेजर का. स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्चुनिटीज एंड थ्रेट्स, ये कॉर्पोरेट में भी जरूरी है और क्रिकेट में भी. हो, याही वेळेला मोठा फटका मारायला गेले मुन्ना, परंतु नाही. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय रोहित यांनी. बॅक टू बॅक 2 बॉलवर कम्प्लिटली बीट केलाय, बॉलला बाहेर टर्न केलाय, आणि हे डॉट बॉल येणं हा थोडासा दबाव वाढू शकतो. 2 अच्छी गेंद और करनी है मैच में वापसी करने के लिए FM हॉस्पेट कर्नाटका को. 20 रनों की जरूरत है और गेंदे बची है अब 20. त्याही वेळेला चांगला फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि एक धाव तोपर्यंत कंप्लीट केलेली आहे.
दबाव याचा होता की विकेट नाही आली आहे, परंतु नाना एक रणनीती बनवतात की आता एक सुद्धा वाचवायची आहे आणि ती रणनीती तुम्हाला करावीच लागणार आहे. कारण कर्णधारच हे असे असतात जे मात्र वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. प्रथमेश पवार, नाना ज्यांच्याकडे लेदर बॉलचाही मोठा अनुभव आहे आणि सध्या मात्र या नामवंत स्पर्धेमध्ये कर्णधाराची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहे. सुप्रीमो मध्ये 19 बॉल्स एंड 19 रन्स दिखने में इजी है लेकिन करने होंगे. और यहां पर दो बिहार के खिलाड़ी एक दूसरे के मुखालिफ अब तैयार. क्या उम्दा गेंद की है वहां पर रोहित शर्मा ने. 18 गेंदों में 19 रन चाहिए. और देखिए चंद्रकांत जी, हर बार आपको गुलाब के फूलों वाली सेज नहीं मिलेगी, कभी कभी कांटों का भी सामना करना होगा. यस बॉस, सुप्रीमो कैप बता रहे हैं. सुप्रीमो 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 नंबर 1. वी आर सुप्रीमो लवर्स. देखिए आहा क्या जोश है. आईपीएल का टिकट 5,000 में लेके जो मजा मिले वही मजा यहां भी मिल रहा है निशुल्क. आणि आयपीएल पेक्षा सुद्धा खूप काही प्रेम आहे सुप्रीमोवर आणि म्हणून ही गर्दी पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट काय आहे, ज्यांनी ही गर्दी पाहिली आहे त्यांना कळणार आहे की आज या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सुप्रीमो ही अशी स्पर्धा आहे जी मात्र सातत्याने प्रेक्षकांना मैदानात खेचून आणते. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक तर आलेच आलेत, परंतु भारताच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी मुंबई, सांताक्रूज आणि एअर इंडियाचं मैदान गाठलंय. सामना 3 षटकांमध्ये गेला शेवटच्या, ज्या ठिकाणी 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. परंतु आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाज अखिल यांच्याकडेच जाताना पाहायला मिळत आहेत. कर्नाटकचे कॅप्टन प्रथमेश पवार, श्रीलंकेचे गोलंदाज अखिल, तर समोर मुन्ना शेख नाशिक आणि दुसऱ्या बाजूला बिहारचे सरफराज. हो हो हो, हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल जर आला तर दबाव वाढेल, कारण 17 बॉल आणि 19 धावा, मॅच संपलेली नाहीये. मुझे लगता है अखिल ने श्रीलंका से भारत आने से पहले थोड़ा रंगना हैरत की बॉलिंग का अभ्यास जरूर किया है. जिस तरह रंगना हैरत हैबत में डाल देते थे बल्लेबाजों को, मेडन ओव्हर कर चुके इसके पहले इस टूर्नामेंट में 2 दिन पहले. यस अखिल यावेळेला फटका चांगला खेळलाय. गॅपमध्ये जातोय का पाहायचंय. फिल्डर बऱ्याचशा दूरवरून त्या ठिकाणी येत आहेत, परंतु मिक्स फील्ड होते, चुकी झाली, चुकीला माफी नाहीये आणि हा बॉल सीमारेषा पार जाईल. 4. बहुत ही खराब क्षेत्ररक्षण. कसूरवार थे वहां पर ओमकार केनी, रोक नहीं पाए. रोकना होगा. बॉल उनके बाजू से इस तरह चली गई जैसे मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर कोई गाड़ी टोल भरे बगैर साइड से कल्टी मार देती है. और यहाँ पर ये 4 महंगे पड़ेंगे क्योंकि अब केवल 15 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. 44 धावा धाव फलकावर झाल्यात. कोणतीही विकेट गमावली गेली नाहीये. दुर्गापूर फ्रेंड्स युनियन पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉलची टीम आहे. दुसऱ्या बाजूला FM हॉस्पेट कर्नाटक, या ज्या दोघांच्या टीम, या 2 टीम मध्ये सुरू असणारी सेमीफायनल पाहायला मिळते. तर या अगोदरच डिंग डॉंग रेड डेव्हिल समरसाई पुणे ही टीम ऑलरेडी फायनलला गेलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार हे अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा अखिल फ्रॉम श्रीलंका. यावेळेला फटका फसला जरूर आहे, परंतु अशा ठिकाणी पडला जिकडे चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. अखिल ने तेज दौड़ती हुई फॉर्मूला 1 की गाड़ी पर स्पीड ब्रेकर लगाने की कोशिश जरूर की है, लेकिन पर्याप्त नहीं है. विकेट गिर ही नहीं रहे हैं और स्कोर है 45. 14 रन चाहिए. दुर्गापुर फ्रेंड्स क्लब जो टीम है DFUC पश्चिम बंगाल, वो अब अपने पहले ही सीजन में अंतिम मुकाबले में प्रवेश करने जा रहे हैं. 9 स्माइल्स इंदौर और सोनाली शिविर कोलकाता, इसके पहले 2 ऐसी वाहिद टीमें रही है जिन्होंने पहले ही साल में फाइनल में प्रवेश किया था. ये तीसरी टीम बनने जा रही है अगर इस मैच को जीत लेते हैं. अखिल सरफराज यांच्यासाठी बिग हिट, आणखीन एक जोरदार फटका. बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. क्या टाइमिंग और प्लेसमेंट है. 6 रन, अफलातून टाइमिंग.
आगरा का पेठा, जयपुर का घेवर, दुनिया देख रही है बाहुबली का तेवर। सरफराज बाहुबली पुन्हा एकदा यावेळेला स्क्वेअर लेग, 6 षटकार, सिक्सर, आलीशान सिक्सर। अरिंदम कुंडू साहब की टीम अब फाइनल में पहुंचने की तैयारी में है। सरफराज बाहुबली, देखिए क्या जंप मारा था वहां पर, हाई जंप, लेकिन कांट स्टॉप इट। सरफराज बाहुबली ने भी अयूब भाई को बोला होगा, अयूब भाई आप थक गए होंगे, आराम कीजिए, आज मेरे पे छोड़ दीजिए। इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी, मीठे बेर, इस मैदान के हम दो शेर फाइनल में पहुंच जाएंगे क्योंकि हो रही है देर। फक्त 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। 42 वर बॅटिंग करतायत सरफराज बाहुबली। यावेळेला समोर जबरदस्त स्ट्रोक, 4 रन, मॅच विन। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। What a performance! DFUC पश्चिम बंगाल और रेड डेविल्स नोएडा, अमर साई, डिंगडोंग, ये दो टीमों के बीच में अंतिम मुकाबला खेला जाएगा। कॉन्ग्रेचुलेशंस इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी सरफराज बाहुबली 46 रन बनाकर नाबाद रहे। और 46 रन चंद्रकांत जी इस बात का द्योतक है, 46 में 4 है और 6 है, और वही सरफराज बाहुबली ने किया। छक्के मार देगा और छक्के छोड़ा दिए सरफराज बाहुबली ने। और हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट को एक नया सेल्फी किंग मिल गया। यस, सरफराज बाहुबली, पूरे बिहार में इनके नाम के चर्चे चलते हैं और आज मुंबई में भी, महाराष्ट्र में भी। और इस चौके के साथ या चौकाराने या संपूर्ण सुप्रीमो स्पर्धेमध्ये 11व्या पर्वापर्यंत 19,000 धावा सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। और मैन ऑफ द मैच के खिताब